मान्यवरांचे आगमन झालेले आहे. कृपया सर्व विद्यार्थ्यांना विनंती की त्यांनी आपले भ्रमणध्वनी म्यूट मोडवर टाकावे. सर्वांनी आपले मोबाईल म्यूट मोडवर टाकावे. स्वागतम स्वागतम. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ज्ञानस्रोत केंद्र, विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत आयोजित कौशल्य कार्यशाळेत कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू प्राध्यापक राजेंद्र काकडे, प्रमुख अतिथी माननीय श्री विजय फणशीकर, हितवाद दैनिकाचे संपादक, कुलसचिव डॉक्टर राजू हिवसे, नागपूर विद्यापीठ ज्ञानस्रोत केंद्र आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर विजय खंडाळ, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉक्टर सोपानदेव पिसे, उपस्थित विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, परीक्षा संचालक, विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यापीठ प्राधिकरण सदस्य, कार्यशाळेला आवर्जून उपस्थित असलेले विद्यार्थी गण, शिवाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित 5 जिल्ह्यांच्या महाविद्यालयांमधील दूरदृश्य प्रणालीद्वारे म्हणजेच ऑनलाईन जुळलेले समस्त विद्यार्थीवृंद, शिक्षकवृंद, या कार्यक्रमाचे कारण थेट प्रक्षेपण होणार आहे आणि या सभागृहात उपस्थित समस्त अतिथीवृंदांचे मी अमृता इंदुरकर मनपूर्वक स्वागत करते. नवीन वर्षी पदार्पण तुमचे सुखकारकनी हर्षित व्हावे, प्रगतीचे फलदायक व्हावे, अशा शुभेच्छा असीम भावे. सर्वप्रथम आपणा सर्वांना आंग्ल नूतन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने होईल. सर्वांनी उभे राहावे. सर्व
सर्वांनी आसनस्थ व्हावे. व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथींना विनंती करते की त्यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून पुष्पार्पण करावे. विचारस्य सर्वत्रैव नोक्तिरेकान कदापि. विचारस्य सर्वत्रैव नोक्तिरेकान कदापि. आलोकयति ज्ञानदीपः अज्ञानं तमसो नश्यति. विचाररूपी प्रकाशाला कोणतीही सीमा नसते. हा प्रकाश सर्वत्र सदैव प्रकाशमान असतो. कारण ज्ञानाचा दीप जेव्हा प्रज्वलित होतो तेव्हा हा प्रकाश अज्ञानरूपी अंधकाराला दूर करतो. अशा या ज्ञानदीपाला त्रिवार नमन असो. मान्यवरांचे धन्यवाद. कृपया आसनस्थ व्हावे. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी वक्ते माननीय श्री विजय फणशीकर. मध्य भारतातील सर्वात लोकप्रिय आणि वृत्तपत्र वाचकांच्या कायमच पसंतीस उतरलेला, सर्वाधिक वितरण क्षमता असलेल्या नागपूरच्या द हितवाद या वृत्तपत्राचे 1992 पासून संपादक म्हणून सर्वांना सुपरिचित आहेत. 32 वर्षांचा प्रदीर्घ असा संपादक पदाचा गाढा अनुभव असून नागपूर शहराला आपली कर्मभूमी म्हणून त्यांनी कायमच अग्रक्रम दिलेला आहे. आपण कला आणि पत्रकारितेमध्ये पदवी संपादन केली असून वयाच्या 16व्या वर्षांपासून सुरू झालेला पत्रकारितेचा प्रवास 1979 मध्ये द हितवाद सारख्या लोकप्रिय दैनिकात विविध पदांवर कार्यरत राहून संपादक पदापर्यंत पूर्ण केलेला आहे. सरांबद्दल आवर्जून सांगण्यासारखे वैशिष्ट्य असे की हितवाद म्हटले की अगदी क्षणाचाही विलंब न करता आपल्याला द हितवाद ट्विंकल स्टार, द हितवाद नॉलेज मॅगझिन आणि बालगोपालांच्या आवडीचा द हितवाद ट्विंकल क्लब या सर्व मासिकांची आणि उपक्रमांची आठवण येतेच. त्याचे श्रेय फणशीकर सरांना जाते. कारण त्यांच्या संपादक पदाच्या कार्यकाळातच हितवादरूपी वृक्षाच्या या विविध उपक्रमरूपी पारंब्या निर्माण झालेल्या आहेत. सरांचे इश्यूज अँड नॉन इश्यूज हे संपादकीय, लाऊड थिंकिंग हे सिटी लाईनमधले सदर, लहान मुलांसाठी असणारे विजडम ट्री हे सदर, याशिवाय प्रोस अ पोएटिक एक्सप्रेशन ऑन इश्यूज ऑफ फायनर टेस्ट अँड थॉट, कन्व्हर्सेशन अँड मास्टरमाइंड हे सदर आणि अगदी अलीकडे सुरू असलेले फुटलूज इन नागपूर हे सदर लोकप्रिय ठरलेले आहे. सर उत्तम छायाचित्रकार असून त्यांना यासाठी गौरविले गेलेले आहे. सरांचे स्वतःचे असे प्रचंड मोठे ग्रंथालय असून शिक्षण प्रणालीमध्ये वाचन संस्कार किती महत्त्वाचा असतो आणि तो रुजविण्यासाठी संपूर्ण भारतात विविध शाळा महाविद्यालयात आजपर्यंत 1500 कथाकथनांच्या कार्यशाळा कार्यक्रम त्यांनी घेतलेले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांमध्ये पत्रकारितेचा अनुभव असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा जीवन साधना पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा हरिकिशन अगरवाल उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, नागपूर युनियन ऑफ वर्किंग जर्नालिझम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता
या विविध पुरस्कारांनी श्री विजय फणशीकर सन्मानित आहेत. माननीय कुलगुरू प्राध्यापक राजेंद्र काकडे यांना विनंती करते की माननीय श्री विजय फणशीकर यांचा शाल, श्रीफळ, ग्रामगीता आणि रोपटे देऊन स्वागत सत्कार करावा. माननीय श्री विजय फणशीकर. धन्यवाद. माननीय कुलगुरू प्राध्यापक राजेंद्र काकडे यांचे स्वागत माननीय कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे करतील अशी मी त्यांना विनंती करते. बंधूंनो, भगिनींनो, भारतवर्षाला 5000 वर्षांची गौरवशाली परंपरा आहे, जिने वाचन संस्कृतीमुळे आजपर्यंत ज्ञानसंपन्नता प्राप्त केलेली आहे. रामायण, महाभारतासारख्या आर्ष महाकाव्यांनी हजारो वर्षे ते आजतागायत प्रत्येक वाचनव्यासंगीच्या वाचनक्षुधेची पूर्तता केलेली आहे. वाचन प्रत्येक व्यक्तीला एक विधायक दृष्टिकोन देत असते, मग ते कोणत्याही विषयाचे असो. वाचन परंपरेची जपणूक करून आपण एक प्रकारे संस्कृतीची देखील जपणूक करीत असतो. संस्कृत सुभाषितामध्ये याचे महात्म्य, वाचन संस्कृतीचे महात्म्य अतिशय उत्तम पद्धतीने वर्णिले आहे. वाचकम ज्ञानदम बाल्ये तारुण्यम शीलरक्षणम वार्धक्ये दुःखहरणम हितम सद्ग्रंथ वाचनम. मानवाच्या वयाच्या विविध टप्प्यांमध्ये कायमस्वरूपी साथ देणारे कोणी असेल तर ते म्हणजे केवळ आणि केवळ वाचन. उत्तम ग्रंथ वाचनाने लहान वयात ज्ञानप्राप्ती होते, तारुण्यात चारित्र्य रक्षण होते, कारण याच वयात जगण्या, वागण्या, बोलण्याच्या योग्य अयोग्य भेदाभेद आपल्याला कळतात आणि वृद्धापकाळात दुःख निवारण होते. काही कारणांमुळे व्यथित झालेल्या जीवाला शांत करणारे, चिरकाळ टिकणारे औषध म्हणजे वाचन. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर वाचन आजही प्रकृती, संस्कृती आणि विकृती मधला फरक स्पष्ट करणारे अतिशय सक्षम माध्यम आहे. म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने तरुणांमध्ये वाचनाने घडून येणारे व्यक्तिमत्वाचे विकसन वर्तमान काळात किती आवश्यक आहे हे समजून वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम आयोजित केला. यावर प्रास्ताविकपर अधिक भाष्य करण्यासाठी मी नागपूर विद्यापीठ ज्ञानस्रोत केंद्र आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर विजय खंडाळ यांना आमंत्रित करते. सर्वप्रथम सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मान्य प्रकुलगुरू डॉक्टर राजेंद्र काकडे सर, विद्यापीठाचे मान्य कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे सर, उपस्थित सर्व संवैधानिक अधिकारी, ज्ञानस्तोत्र केंद्रातील माझे सहकारी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, वाचन संस्कृती वाढावी याकरिता महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढलं आणि 1 जानेवारी ते 15 जानेवारी या दरम्यान वाचन संकल्प महाराष्ट्राचा वाचन पंधरवडा हा एक कार्यक्रम महाविद्यालय, सर्व विद्यापीठ, सर्व सार्वजनिक ग्रंथालय यांना देण्यात आलेला आहे. या दृष्टिकोनातनं आम्ही मागच्या 8 दिवसापासून सर्व तयारी केली आणि 1 ते 15 जानेवारी या दरम्यान ज्ञानस्तोत्र केंद्रातर्फे भरगच्च कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे.
जवळ 26 तारखेला सगळ्या महाविद्यालयांच्या प्राचार्याची या संदर्भात माननीय कुलगुरू यांच्या अध्यक्षतेत आम्ही एक बैठक बोलवली होती आणि त्यांना महाराष्ट्र शासनाची काय उपक्रम आहे आणि त्यांना काय अपेक्षित आहे हा सर्व आढावा आम्ही त्या बैठकीतून त्यांना दिला. त्याचप्रमाणे ज्ञानस्रोत केंद्राने 2 परिपत्रक काढले. त्यात संपूर्ण माहिती आम्ही आमच्या 525 ॲफिलेटेड कॉलेजला दिली आणि हा उपक्रम कसा राबवावा याचा शेड्यूलही आम्ही त्यांना दिलेला होता. याच कार्यक्रमात आम्ही 29 आणि 30 तारखेला डिसेंबरला आम्ही ज्ञानस्रोत केंद्र इथे स्वच्छता अभियान चालवला आणि त्याच शृंखलेत आज एक रीडिंग कार्यशाळा आम्ही एक आयोजित केलेली आहे. सन्माननीय फणशीकर सर याचे आज वक्ते आहेत आणि यात आम्ही आज 1 ते 15 जानेवारी या दरम्यान आम्ही बुक्स एक्झिबिशनची सुद्धा आयोजन केलेले आहे. शासनाने 2 दिवसाचं बुक एक्झिबिशन सांगितलेलं होतं, परंतु आमचा असा विचार झाला, माननीय कुलगुरू महोदयांनी आम्हाला सूचना दिल्या, त्यानुसार आम्ही 15 दिवस बुक्स एक्झिबिशन ठेवणार आहे. रोज वेगवेगळ्या विषयावर आणि वेगवेगळ्या फॅकल्टीची बुक्स आम्ही तिथे प्रदर्शित करणार आहे, जेणेकरून विद्यार्थी वाचनाकडे कल वाढेल आणि ग्रंथालयाकडे त्यांचा पाय येईल. या दृष्टिकोनातून आम्ही 15 दिवसाचं हे बुक्स एक्झिबिशन ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही सामूहिक वाचन स्पर्धा पण आज ठेवलेली आहे. संध्याकाळी सामूहिक वाचन स्पर्धाही आम्ही आयोजित केलेली आहे. त्यानंतर आम्ही 3 ते 7 जानेवारी या दरम्यान जे उत्कृष्ट लेखक नागपूर विद्यापीठातले आहे ते आणि विद्यार्थी वाचक अशी एक वाचन कौशल्य कार्यशाळा पण आम्ही 3 ते 7 दरम्यान ठेवलेली आहे. त्यानंतर पुस्तकाचे परीक्षण सगळ्या विद्यार्थ्यांनी करायचे आहे आणि त्याचे कथनाची स्पर्धा आम्ही 16 जानेवारीला ठेवलेली आहे आणि त्याचे प्राईज डिस्ट्रीब्युशन आम्ही 26 जानेवारीला ठेवलेलं आहे. आणि मान्य कुलगुरू महोदयांचा आम्हाला अशा सूचना होत्या की हा पंधरवडा 15 दिवसाचा न ठेवता, कारण की वाचन संस्कृतीचा लोप सध्या होऊन राहिलेला आहे, त्यामुळे तुम्ही हा वर्षभर वाचन संकल्प चालवावा. त्या दृष्टिकोनातून आम्ही 365 दिवसाचा उपक्रम राबवणार आहोत. त्याचप्रमाणे या स्पर्धेत जे विद्यार्थी सहभागी होतील त्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही सन्मानपत्र आणि एक बुकसुद्धा आम्ही यात प्रदान करणार आहोत. त्याचप्रमाणे जे रिमोट लॉगिंगचे महाविद्यालय आहे, ग्रंथालय आहे, तिथे ग्रंथसंपदा फार कमी असते. अशा ग्रंथालयात आम्ही रिमोट आम्ही ILL थ्रू त्यांना इंटर लायब्ररी लोन थ्रू उसनवारीवर 15 दिवसासाठी बुक्स देण्याचंही प्रोव्हिजन आमचं या दृष्टिकोनातून केलेलं आहे. आज आपण फणशीकर सरांना इथे प्रमुख वक्ते म्हणून बोलवलेलं आहे, कारण की ज्यावेळेस वाचन संकल्प हा विषय आला त्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर असं आलं की वाचनावर कोण चांगलं बोलू शकतं, कोण उद्बोधन चांगलं करू शकतं. कारण की आपण पाहिलं असेल की मागच्या काही वर्षात लायब्ररीकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झालेला आहे. विद्यार्थी लायब्ररीकडे कमी यायला लागलेले आहेत. त्याचं कारणही विविध आहे, कारण की तंत्रज्ञान वाढलेलं आहे. आपण सगळं मोबाईलवर सगळ्या गोष्टी पाहतो. इवन दॅट आम्ही सगळे लायब्ररीयनसुद्धा सगळे रिसोर्सेस, जर्नल्स, बुक्स याकडे गेलेलो आहे. त्यामुळे विद्यार्थी सगळे म्हणजे ऑनलाईन सगळ्या गोष्टी बघतात. परंतु सर स्वतः प्रिंट मीडियामध्ये मागच्या 40 वर्षापासून कार्यरत आहे. त्यांचे विविध स्तंभ चालत असतात. असे स्तंभ चालत असताना अशा कुठल्या तरी व्यक्तींनी आम्हाला उद्बोधन करावं, आमच्या विद्यार्थ्यांना उद्बोधन करावं, यासाठी मी फणशीकर सरांना फोन केला की सर असा असा संकल्प महाराष्ट्र शासनाचा आहे, तर आपण याल का? सरांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांनी मला होकार दिला, कारण की वाचन आणि विद्यार्थी हे त्यांच्या जीवनातील केंद्रबिंदू आहे. त्यानंतर मी एक औपचारिक म्हणून सरांना काल फोन केला की सर तुमचा एक सिंगल पेज बायोडाटा मला द्याल का? तर त्यांनी एका शब्दात मला म्हटलं की मला या विद्यापीठाने जीवन साधना पुरस्कार दिलेला आहे, हाच माझा बायोडाटा आहे. म्हणजे इतकं उत्कृष्ट व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे, त्याचा मला अभिमान आहे. आणि सर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, कारण की आपले विचार आपण ज्या सजेशन आमच्या विद्यार्थ्यांना देणार आहे, तर ह्या सभागृहापुरतेच मर्यादित न राहता हे संपूर्ण विदर्भातील जे कॉलेजेस आहे, 525 कॉलेज आहे, यांना मिळावं यासाठी यांची आम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग केली आहे. सगळ्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांना आम्ही तसं सुचवलेलं आहे, तशी लिंक पाठवलेली आहे. तर या दृष्टिकोनातून आपले सगळे विचार समाजापर्यंत रुजेल अशी अपेक्षा आहे. सर जरी हा आभाराचा माझं भाषण नसेल तरी सर मी आपलं फार फार ऋणी आहे की आपण माझ्या एका फोनवर आपण इथे आलात, त्याबद्दल मी विद्यापीठ प्रशासन ज्ञानस्रोत केंद्रातर्फे आपला खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपले इथे स्वागत करतोय आणि आपले प्रास्ताविक भाषण संपवतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. इथे विद्यार्थी वर्ग भरपूर संख्येने उपस्थित आहे, तेव्हा अधिक वेळ न घेता आजच्या या वाचन कौशल्य कार्यशाळेला लाभलेले माननीय वक्ते श्री विजय फणशीकर यांना आजच्या कार्यशाळेचे व्याख्यान पुष्प गुंफण्यासाठी सविनय आमंत्रित करते. नमस्कार. आदरणीय काकडे सर, आदरणीय हिवसे सर, आदरणीय खंडाळ सर, आणि मी बहुतेकांना सगळ्यांना ओळखतो, प्रत्येकाचं नाव घेतलं तर इतर लोक दुःखी होतील, म्हणून आपल्या सगळ्यांना माझा नमस्कार. सगळ्या विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. आणि माझ्या अत्यंत प्रिय असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये मला वाचन संस्कृतीवर बोलण्यासाठी आपण बोलवलं, म्हणून मला खूप बरं वाटतं आहे. पण माझ्या जबाबदारीची जाणीव मला थोडंसं दबवते. माझ्यासाठी नागपूर विद्यापीठ हे खऱ्या अर्थाने विद्येचं पीठ होतं. खऱ्या अर्थाने माझ्यासाठी माझ्या दृष्टीची कक्षा विस्तारणारं असं ते स्थान होतं. अजूनही आहे. मी धरमपेठ शाळेत जे काही शिकलो ते विद्यापीठात आल्यानंतर जे शिकायला लागलो, तर मला एक अत्यंत महत्त्वाचं सूत्र त्याच्यात सापडलं की जे शाळेत शिकलो, ज्या पद्धतीने शिकलो, त्याच पद्धतीने विद्यापीठात सुद्धा मला शिकवलं गेलं. एक सुसूत्रता, एक त्याच्यामध्ये कंटिन्युइटी त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये होती. विज्ञान कसं समजावं, गणित कसं समजावं, भाषा कशा समजाव्या, इतिहास कसा समजावा, भूगोल कसा समजावा, संस्कृती कशी समजावी, हे प्रत्येक विषयाच्या त्या अभ्यासाने, प्रत्येक विषयाच्या अभ्यासाच्या अनुषंगाने येणाऱ्या बाबींचा अभ्यास करत असताना लक्षात आलं की ह्या सगळ्यामध्ये एक दृष्टी आहे, एक सुसूत्रता आहे. मी फार चांगल्या काळात शाळेत गेलो, मी फार चांगल्या काळात महाविद्यालयात आलो, आणि मी फार चांगल्या काळात लहानाचा मोठा झालो. कारण त्यावेळेला नागपूर विद्यापीठ त्या विद्यापीठात जे वातावरण होतं, त्या वातावरणासाठी तसं वातावरण असेल तर मला परत विद्यापीठात विद्यार्थी म्हणून, प्री युनिव्हर्सिटीत विद्यार्थी म्हणून दाखला घ्यायला आवडेल आहे. इतकं चांगलं वातावरण होतं. कोणत्याही शिक्षकांना उभं राहून प्रश्न विचारता येत होते. एकाही शिक्षकाने माझा कधी अपमान केला नाही. कोणत्याही आपला विषय नसताना सुद्धा त्या दुसऱ्या वर्गात जाऊन बसून त्या शिक्षकांचं व्याख्यान त्या दिवशीचं ऐकता यायचं. कधीही शिक्षकांनी मला सांगितलं नाही की यू गेट आउट, कारण तू इथला विद्यार्थी नाही आहेस. आणि हे फक्त एकाच माझ्या महाविद्यालयातली गोष्ट नव्हती, तर माझा विषय संस्कृत नव्हता, पण डॉक्टर वर्णेकरांची व्याख्यान ऐकायला आम्ही PGTDमध्ये जायचो. संस्कृतची व्याख्यान ऐकायला आतमध्ये जायची परवानगी होती. कधी कधी भीती वाटायची, डॉक्टर वर्णेकरांची नजर आपल्याला रोखल्या गेली तर काय होईल आहे, म्हणून खिडकीच्या बाहेर खाली उभा राहून त्यांचं व्याख्यान ऐकायचो. डॉक्टर भंडारींसारखे होते पॉलिटिकल सायन्स शिकवणारे लोक, डॉक्टर विल्किन्सनसारखे होते सोशॉलॉजी शिकवणारे लोक, कितीतरी प्रत्येक विषयातले मोठे मोठे मास्टर्स इथे होते. आणि प्रत्येक व्यक्तींनी प्रत्येक विद्यार्थ्याला स्वागत केलं की ये माझ्या वर्गात बस, तुझा विषय नसला तरी चालेल. हे वातावरण ज्या विद्यापीठात होतं
त्या विद्यापीठाच्या महानतेचं वर्णन मी अजून काय करू. जगभर हिंडायची वेळ आली, त्यावेळेला मी अभिमानाने सांगितलं की मी नागपूर युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की असं लोक जे म्हणत होते की नागपूर विद्यापीठाचं नाव खराब झालं होतं वगैरे, हे फक्त कोणत्या तरी पॉलिटिकल मोटिव्हनी निर्माण केलं गेलेलं नॅरेटिव्ह होतं. ते एक छोटासा पिरियड असेल, प्रत्येक संस्थेच्या ह्याच्यामध्ये कमी जास्ती काळ येतो. पण मी विस्तृत प्रवास केला जगभर, आणि प्रत्येक प्रवासाच्या वेळेला मी अभिमानाने सांगितलं की मी नागपूर विद्यापीठाचा विद्यार्थी आहे, आणि मला अत्यंत सन्मानपूर्वक लोकांनी स्वीकारलं. इथे इतक्या कुलगुरूंची चित्र आहेत. मॅकफायडन आणि हरिसिंग गौर हे दोघांना सोडले तर बाकी सगळ्या लोकांना, त्यांच्यापैकी बहुसंख्य लोकांना मी व्यक्तिगतरित्या माझा परिचय झाला. काही लोक माझ्या आईवडिलांचे मित्र होते. जस्टिस कोतवाल आमच्या घरी दर रविवारी सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत पूर्ण कुटुंब आमच्याकडे असायचं. भवानी शंकर नियोगी, त्यांच्याकडे जायला मला मुभा होती. 7-8 दिवस नाही गेलो तर वडिलांना त्यांचा फोन यायचा की मुलगा आला नाही. तर ह्या सगळ्या कुलगुरूंच्या, डॉक्टर केदार, त्यांना पुसटचं पाहिलं आठवतं, पण ते आमचे शेजारी होते. आणि त्यांना ह्या सगळ्या लोकांनी एक आमच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये फार मदत केली. आणि तुकडोजी महाराजांविषयी एक मला छोटीशी आठवण सांगायची इच्छा होते. सायकलीने प्रवास करायचा त्यावेळेला प्रघात होता. आजकाल स्कूटर्स, मोटरसायकल असतात, तशा मुलांजवळ नसायच्यात. आणि त्या एका मुलाला सायकल मिळाली की त्याला एखादी मर्सिडीज गाडी मिळाल्यासारखं त्या मुलाला आनंद व्हायचा, मुलाला किंवा मुलीला, आणि खूप सायकल फिरवायची इकडे तिकडे. एकदा मी 5-6 मित्र अमरावतीला गेलो सायकलने, घरी आईवडिलांना न सांगता. त्या आईवडिलांना सांगायचा प्रघात वगैरे माहीत नाही केव्हा सुरू झाला, पण असं ॲडव्हेंचर करताना सांगायचं नसतं असा नियम असतो, कारण ते आईवडील थांबवतात, अरे तुला लागेल वगैरे म्हणून. तर मध्ये आम्हाला गुरुकुंज मोझरी लागलं. आणखी तिथे तुकडोजी महाराज, 1966ची गोष्ट सांगतोय. तुकडोजी महाराज काही शिष्यांबरोबर एका झाडाखाली बसले होते आश्रमाच्या परिसरात. आम्ही आमच्या सायकली थांबवल्या, आत गेलो, त्यांना भेटलो, नमस्कार केला. त्याच्यानंतर आम्हाला एक छंद जडला की वारंवार तुकडोजी महाराजांना भेटायला जायचं. तर जायचं कसं? सायकलने जायचं. बसचं भाडं 1 आणा होतं त्यावेळेला, नागपूर ते मोझरी. पण कशाला भानगड करायचे? ते 1 आणाचं मागायची, सायकलवर बसून निघून जा. आणि सकाळी 5 वाजता वगैरे निघालं की 5-6 तासात मोझरीला पोचणं व्हायचं. तिथे 1 तासभर थांबलं की परत यायचं. रात्री 8 वाजेपर्यंत घरी आल्यानंतर आई वडिलांची दाट खायची, आणखी जेवून झोपून जायचं. त्या सगळ्या प्रवासामध्ये विद्यार्थी म्हणून या प्रत्येक व्यक्तीने एकच प्रश्न मला किंवा माझ्या सगळ्या मित्रांना विचारला, आत्ता काय वाचतोयस तू? काय वाचतोयस? काय पुस्तक, कोणतं पुस्तक वाचतोय? आणि उत्तर आलं नाही तर रागवायचे नाहीत. पण मी ह्यांच्या काही लोकांच्या डोळ्यात पाणी आलेलं मी पाहिलेलं आहे की विजय फणशीकरांनी सध्या पुस्तक वाचत नाही हे कळल्यानंतर काही लोकांच्या त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं मी पाहिलेलं आहे. त्यांना वाईट वाटायचं की विद्यार्थी वाचत नाही. महाराष्ट्राचा वाचन संकल्प हा पंधरवडा साजरा करताना नागपूर विद्यापीठाने घेतलेली ही जी पहल आहे, त्याचं स्वागत करताना मला एकच गोष्ट वाटते की कुठेतरी आपलं काहीतरी चुकतं आहे आणि आपण त्याला सहज करेक्ट करू शकतो, सहजपणे, काही कठीण नाही आहे. त्याच्या अगोदर पण थोडंशा 1-2 गोष्टी सांगू इच्छितो, कारण जास्ती शिकला सवरला नसल्यामुळे खूप विद्वान असं स्टेटमेंट मला करता येणार नाही. पण मी गोष्टी नक्की सांगू शकतो.
खूप वर्षापूर्वी म्हणजे खूप वर्षापूर्वी आपण त्याची मोजदात नाही सांगू शकत. एक चीनी प्रवासी भारतात आला. UN संघ वगैरेचं नाव घेतो, त्याचं नाव मला आठवत नाही आता. कदाचित UN संघची गोष्ट असावी. पण जे मी सांगतोय ते प्रत्येक गोष्ट खरी राहील, इतिहासामध्ये तपासून घेण्यासारखी राहील एवढं नक्की. UN संघ 16 वर्ष भारतात राहिला होता. तसेच यायचे तर पायी यायचेत, तर एखाद्या ठिकाणी गेले की वर्षानुवर्ष त्या देशात राहायचे, त्या देशाची संस्कृती, लोकरीती, समाज, संस्कृती हे सगळ्याचा अभ्यास करायचे. ह्या चीनी प्रवाशाला वाटलं की भारतामध्ये ज्ञानाचा भंडार आहे, तर त्याने जिथे तिथे गेला तिथे ग्रंथ एकत्र करायला सुरुवात केली. त्यावेळेला ग्रंथ कसे होते, आपण जी पुस्तकं वाचतो तशा पुस्तकांची आपण कल्पनाही करू शकत नाही. ती कल्पना का करू शकत नाही, कारण आपण तो त्या काळाचा विचारच केला नाही. भुर्जपत्रावर लिहिलं जायचं, कापडावर लिहिलं जायचं, दगडांवर लिहिलं जायचं. आणि ती पुस्तकं, आणि एक सगळी पुस्तकं हस्तलिखित होती. आणि एक आपण प्रयत्न करून पाहता, आता तर आपल्या बोटांना कॉम्प्युटरची सवय झालेली आहे, त्यामुळे आपल्याला हाताने लिहिणं फार कठीण वाटतं. पण हाताने लिहायला वेळ लागतो. मग एका पुस्तकामध्ये साधारणतः ते भुर्जपत्र काही खूप मोठं नसायचं. भुर्जपत्र म्हणजे अशा छोट्या छोट्या पट्ट्या असायच्या, त्या 2 इंची 3 इंची अशा लांब लांब पट्ट्या, काही मोठ्या असायचे, पण साधारणतः भुर्जपत्र अशी असायची. तर एका भुर्जपत्रावर 8 ओळी 10 ओळी मावायच्यात. दुसऱ्या पत्रावर लिहायची सोय नव्हती, कारण तो त्याचा सरफेसच नसायचा. तर एका पुस्तकामध्ये 10,000 पानं 8,000 पानं अशी असायची, आणि ते हाताने लिहिलं जायचं. त्यामुळे एकेका लेखकाला त्या पुस्तकाचं लेखन कार्य पूर्ण करण्यासाठी म्हणून 4 वर्ष 5 वर्ष 8 वर्ष 10 वर्ष 12 वर्ष अशी लागायची. पुस्तकाच्या प्रारंभी लिहिलं असायचं की ह्या तारखेला ह्या तिथीला मी हे पुस्तक लिखाण सुरू करतोय, आणि मग शेवटी लिहायचं की ही तारीख आहे, ही तिथी आहे, आता माझं हे लिखाण पूर्ण झालेलं आहे. ह्या लिखाणासाठी म्हणून मी माझं पूर्ण शक्ती दिलेली आहे. माझी बोटं आता ती लेखणी धरून वाकून गेलेली आहेत, मला सरळ करता येत नाहीत. माझी दृष्टी अधू झालेली आहे, आणखीन माझी पाठ वाकून गेलेली आहे, कारण मी वाकून लिहित होतो. मी माझं पूर्ण तारुण्य, माझं पूर्ण आयुष्य ह्या पुस्तकाच्या निर्माणासाठी दिलेलं आहे, तर ह्या पुस्तकाचा सगळ्यांनी सन्मान करावा असं शेवटी अपील असायचं. जुने ग्रंथ अजून सुद्धा तपासा, तुम्हाला ते मिळतील. अशी पुस्तकं डझनानी नाही, शेकड्याने नाही, हजाराने नाही, लाखाने नाही, कोट्यावधी पुस्तकं भारतात निर्माण झाली. हा जो चायनीज प्रवासी आला होता, त्याने जिकडून तिकडून ग्रंथ जमा केलेत. लोक देऊन द्यायचेत. आजकाल कोणीच कोणाला काहीच देत नाही, प्रेमसुद्धा देत नाही ना प्रेम. हो, खोटं प्रेम देतात. प्रेमाच्या व्याख्या निर्णय बनतात. एखादा माझ्यासारखा हँडसम माणूस असेल तर प्रेम करते माझ्यावर. पण पॉईंट इज लाईक दिस की त्यावेळेला पुस्तकं मागितल्यानंतर त्याने दिले, घ्या, तुम्हाला ज्ञान पाहिजे, घ्या. ज्ञान वाटण्याची आपली परंपरा होती, आपली संस्कृती होती. तर त्यांनी शेकडो नाही हजारो पुस्तकं जमा केली त्या चीनी प्रवाशाने, आणि ती पुस्तकं आता परत चीनमध्ये घेऊन जायची. आता पायी तर जाऊ नाही शकत, हिमालयाला ओलांडून जाणं हे फार कठीण. एवढी पुस्तकं घेऊन येताना येऊन गेले. मग ठरवलं की समुद्रमार्गे जायचं, मग जहाजाने जायचं. मग जहाजं चार्टर केलीत. आजकाल चार्टर्ड फ्लाईट्स वगैरे असतात ना तसे. आणि मग ते जहाजांमध्ये ती 2-3 जहाजांमध्ये ते पुस्तकं भरलीत. एका जहाजात पुस्तकं होती, आणखीन माणसंसुद्धा होती. काही दुसऱ्या 2-3 जहाजांमध्ये नुसती पुस्तकं होती. फॉर्मोसाच्या सामुद्रधुनीतनं ती जहाजं जात असताना तिथे प्रचंड वादळ आलं समुद्रावर. आणखीन ते वादळ इतक्या वेळ चाललं आणि इतकं भयानक होतं, आपण जे सुनामी म्हणून आपण म्हणतो तशा पद्धतीचं ते वादळ होतं. आणखीन ती जहाजं बुडतील असं नक्की वाटायला लागलं.
तर त्या प्रत्येक जहाजावर काही माणसं होती आणि काही पुस्तकं होती, पण ज्या ठिकाणी हा जो चायनीज मुख्य प्रवासी होता त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाची पुस्तकं होती आणि 200 भारतीय विद्वान तिथे होते. त्यांनी 200 भारतीय विद्वानांना नेलं होतं की ह्या पुस्तकांचं इंटरप्रिटेशन कोण करेल, वाचेल कोण, आम्हाला चायनीज लोकांना तुमचे ज्ञान मिळेल कसं. हे जे चायना म्हणतं ना आमची संस्कृती जुनी वगैरे सगळं पोकणाड्याचं काम, तुम्हाला खरं सांगतो आत्ता सगळं ज्ञान भारतातनं गेलेलं आहे. हा इतिहास आहे, लिहिल्या गेलेला इतिहास आहे. आणि तुम्ही मी नाही लिहिला, कोणत्या तरी अंग्रेजी साहेबांनीच लिहिलेला इतिहास आहे. लायब्ररी ऑफ अमेरिकन काँग्रेस आहे वॉशिंग्टनला, त्याच्यामध्ये सगळं मिळतं पाहायला. लंडनच्या सेंट्रल लायब्ररीमध्ये सुद्धा हे सगळं उल्लेख मिळतील. नागपूर महाराष्ट्र भारतात सुद्धा नॅशनल आर्काईव्हमध्ये सगळं मिळेल. तर ठरवलं की बाबा ही जहाजं बुडली नाही पाहिजेत, कारण प्रत्येक जहाजावर माणसं सुद्धा आहेत थोडी थोडी, ते माणसं मेली नाही पाहिजेत. मग काय करायचं, तर आजकालच्या इंग्लिश भाषेमध्ये बोलायचं म्हणजे की पुस्तकं समुद्रात डाउनलोड करा, टाकून द्या. ठरलं की हो, की पुस्तकं सगळी समुद्रात फेकून द्यायची म्हणजे माणसं वाचतील. आता ते 200 जे भारतीय विद्वान गेले होते त्यांचा एक म्हातारा लीडर होता, 90-95 वर्षाचा वय होता. तो रागाने थरथरत उभा राहिला. त्याचा राग, त्याचं वर्णन केलेलं आहे. नागपूर विद्यापीठाचे ते अत्यंत विद्वान प्राध्यापक होते वाघबावकर, त्यांनी याचा फार सुंदर वर्णन केलं त्यांच्या लेखांमध्ये. तो थरथरत उभा राहिला संतापून, आणि त्यांनी त्या चीनी प्रवाशाला म्हटलं की नालायका, शरम नाही वाटत तुला, लाज नाही वाटत, ती पुस्तकं फेकतोस. अरे एक एक पुस्तक निर्माण करायला मला आयुष्य घालावं लागले आणि तू समुद्रात फेकायला निघालास, शरम नाही वाटत. पण करू काय, आपण सगळे मरून जाऊ. बिलकुल नाही. का फेकता तुम्ही? अरे पण वजन खूप जास्ती होत आहे, ते ह्या एवढ्या वादळामध्ये काही हरकत नाही, वजन आम्ही कमी करतो. त्यांनी वळला तो आपल्या बरोबरच्या सगळ्या 200 लोकांना सांगितलं आपण सगळेजण वजन कमी करू, समुद्रात उड्या घ्या. आणि या सगळ्यांनी समुद्रात उड्या घेतल्यात. हा इतिहास आहे, हा भारताचा इतिहास आहे. पण पहा, एक फार सुंदर वाक्य आहे, धर्मो रक्षते रक्षिता, जो धर्माचं रक्षण करतो त्याचं रक्षण धर्म करतो. त्यांनी उड्या घेतल्याबरोबर समुद्र शांत झाला आणि सगळ्या लोकांना वाचवण्यात आलं. पुस्तकही वाचली, माणसंही वाचली, पण भारताची वाचन संस्कृती परंपरा कशी होती हे लक्षात घ्या. पुस्तकं वाचली पाहिजेत, माणूस मेला तरी चालेल. कारण आपण शब्द वाचतो, अक्षर, अक्षर, क्षर म्हणजे त्याला नाश नाही, अक्षर म्हणजे अक्षर लिहिलं त्याच्यामध्ये त्याला नाश नाही, त्याला मी नाश कसं होऊ देऊ. आणि हे ग्रंथ एक फार अत्यंत किमती ग्रंथ आहेत. एकेका ग्रंथामध्ये ते ज्ञान सामावलेलं आहे, त्या ज्ञानाची तुलना कुठे नाही आहे. असं ज्ञान भंडार आम्ही समुद्रात फेकून द्यायचं का? अरे आम्ही मरून जाऊ. तू घेऊन जा चीनमध्ये, काही वर्षानंतर आमच्या इतर लोकांना बोलवून घ्या आमच्यापैकी, सांगू तुला ते. हा एक भारतीय संस्कृतीच्या वाचन परंपरेचा एक नमुना. पण पुष्कळ वर्ष झाली, भारत फार समर्थ राष्ट्र होतं. भारतावर विश्वगुरु म्हणायचे, सोने की चिडिया वगैरे 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 सगळं. भारताला परास्त करण्यासाठी म्हणून, हरवण्यासाठी म्हणून आक्रमक लोक भारतावर हल्ले करत राहिलेत. पण 15-20 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष, 150 वर्ष भारताने त्यांना दादच दिली नाही. आताच नाही येऊ शकले कोणी. मग त्यांनी विचार केला की अरे हे लेखाचं गडबड आहे. एका देशाला आपण हरवू नाही शकत, एवढ्या मोठ्या सेना घेऊन येतो आपण आणि परत जातो मार खाऊन. आपण म्हणतो ना की जो जिता वो सिकंदर आहे, खोटा आहे सगळं ते. सिकंदर जिंकला नाही, भारताच्या सीमेवरून हारून परत गेलेला आहे. भारताच्या सीमेवरून हारून परत गेलेला सिकंदर अलेक्झांडरने भारतात पावसाळा ठेवला नाही. तर या भारताला हरवायचं कसं? भारतात हेर पाठवलेत की भारताचं शक्तिस्थल कोणचं आहे शोधून काढा. शक्तिस्थल शोधा भारताचं. व्हॉट इज दॅट सिक्रेट ऑफ स्ट्रेंथ? पॉवर काय भारताची? ते काही महिने हिंडलेत, हेर जिकडे तिकडे परत आलेत
आणि त्याने आपापल्या लोकांना सांगितलं की हुजूर बहुत आसान है, कुछ भी कर लो, एक बार अंदर घुस जाओ भारत में, आगे का बता देते हम आपको क्या करना है। एक बार घुस जाओ, इतने साल हो गए, 100-150 साल हो गए, कोशिश कर रहे हैं, अंदर नहीं जा सक रहे, कुछ भी करो हुजूर, एक बार अंदर चलो, बाद में देखते थे। आणि आत प्रवेश केला, युद्ध झालं मोठं, काही वर्ष युद्ध चाललं. ते युद्ध चालल्यानंतर त्यांनी भारताची संरक्षण फळी तोडली, आत आले, थोडीशी सेना आत आली आणि त्या जासूसांनी त्या हेरांनी काय सांगितलं त्यांना, एक त्यांचा मोर्चा त्यांनी नालंदा विश्वविद्यालयाकडे वळवला आणि त्यांनी सांगितलं की ह्या मैदानामध्ये ह्या जेवढ्या इमारती उभ्या आहेत ना त्यांना आग लावून टाका. आतमध्ये काहीच नव्हतं, माणसं नव्हती, काही नव्हती, नाही ह्याला तोडून टाका म्हणून पहिल्यांदा. पण हे 1/4 काम आहे फक्त, बाकी 3/4 काम राहिलेलं आहे. काय आहे ते, नाही पहिले इसको तोडो, तोडले. मग आता मैदानामध्ये दुसऱ्याचे 15-20 इमारतींचं क्लस्टर होतं एक, त्या क्लस्टरमध्ये हुजूर वहां चलो, गेलेत सगळे. आणि आत शिरून त्यांनी सगळी ती लायब्ररी होती, वाचनालय होतं, त्याला 86 लक्ष पुस्तकं त्याच्यात होती, ग्रंथ 86 लक्ष, 8.6 मिलियन बुक्स. आपण कल्पना नाही करू शकत तेवढी पुस्तकं साधारणतः नागपूर म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांना तरी एकत्र केली तेवढी त्यांच्या लायब्ररीमध्ये तेवढी पुस्तकं नसतील. ती पुस्तकं सगळी बाहेर काढली, त्यांना बाहेर काढायला कित्येक आठवडे लागलेत आणि नंतर तो ढीक निर्माण झाला मोठा, तो त्याला आग लावून देण्यात आली. तर दॅट माउंटन ऑफ बुक्स वॉज बर्निंग इन फुल फ्लेम्स फॉर 6 months. आणि 40-40 मैलावरनं ती आग दिसायची रात्री, पुस्तकं जळत होती. का? कारण भारताची शक्ती त्याच्या ज्ञानामध्ये आहे, ते ज्ञान भंडार नष्ट करा. हे नॅरेटिव्ह आजचं नाही आहे, जुनं आहे, हे जुनं आहे, नष्ट करा. पण भारत त्या 86 लक्ष पुस्तकापेक्षा अजून मोठा होता. कितीतरी कोट्यावधी पुस्तकं सगळ्या भारतभर पसरलेली होती आणि ती पुस्तकं नष्ट करणं कोणाच्या बापाच्या बापाला शक्य नव्हतं. 4-5 भागांमध्ये वाटलं. दक्षिण भारताला मद्रास प्रेसिडेन्सी म्हटलं, पश्चिम भारताला मुंबई प्रेसिडेन्सी म्हटलं, उत्तर भारताला कलकत्ता प्रेसिडेन्सी म्हटलं, असं सगळं त्यांनी केलं. तर मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये इंग्रजांनी नोट केलं त्यावेळेला युनिव्हर्सिटी हायर, म्हणजे युनिव्हर्सिटी लेवल नाही, म्हणजे युनिव्हर्सिटीसारखी एखाद्या ही इन्स्टिट्यूशन्स ऑफ हायर लर्निंग किती असतील तर 24,000 इन्स्टिट्यूशन्स होत्या. आणि त्यावेळेला 1.5 लाखापेक्षा जास्ती परदेशी विद्यार्थी त्या शाळांमधनं शिकत होते, कॉलेजेसमधनं. हे मी नाही सांगत आहे, प्रोफेसर धर्मपालनी द ब्युटिफुल ट्री म्हणून फार सुंदर पुस्तक लिहिलं आहे, ते पुस्तक वाचावं, अवेलेबल आहे सगळीकडे, त्या पुस्तकात सगळं लिहिलेलं आहे. इंग्रजांना असंही लक्षात आलं की भारतातली एक सुद्धा स्त्री न शिकलेली नाही. एव्हरी वुमन इन इंडिया, इन दॅट इंडिया ऑफ दोज डेज, एव्हरी वुमन, एव्हरी गर्ल वेंट टू ए कॉलेज अँड अप टू ग्रॅज्युएट लेवल ती शिकलेली आहे. हे मी नाही सांगत आहे, हे सर्व्हे ऑफ इंडियाने सांगितलेली गोष्ट आहे. मग ह्याला नष्ट करायचं. प्रत्येक घरांमध्ये त्यांनी इंग्रजांनी अभ्यास केला. प्रत्येक घरामध्ये पुस्तकांच्या अलमाऱ्या असायच्यात. जाळा ते, खतम करा, संपवा. हे नॅरेटिव्ह चाललं, पॉलिटिकल नॅरेटिव्ह होतं ते. भारताचं ज्ञान खतम करा ह्याच्यासाठी हा सगळा प्रयत्न होता. मग हा प्रयत्न, ह्याला उत्तर कसं द्यायचं? हाच तर प्रयत्न ह्या पंधरवड्याचा आहे, हाच तर उद्देश आहे ह्या पंधरवड्याचा, वाचन संकल्प पंधरवड्याचा. हे तर झालं जुन्या काळचं. गेली 46 वर्ष हितवादमध्ये काम करतोय आणि 32 वर्ष संपादक आहे. लोकांचे इंटरव्ह्यूज घेतो जॉबसाठी म्हणून. ज्याला 25 वर्षापूर्वीपर्यंत ज्याला लोकांना इंटरव्ह्यू घ्यायचो त्याला विचारायचं, पुस्तक काय वाचता तुम्ही?
तर तो मुलगा किंवा मुलगी उत्तर द्यायचं कोणत्या तरी हे पुस्तक सध्या वाचतोय. त्या पुस्तकातले ते तपशील विचारले तर ते लोक उत्तर देऊ शकायचे. मग हळूहळू म्हणजे ते समजा आम्ही 50 विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू घेतला, त्याच्यापैकी 47-48 विद्यार्थी सांगायचे तर आम्ही पुस्तक कोणतं तरी वाचतोय. मग ती संख्या 47-48 वरनं 40 आली, मग 35 आली, मग 30 आली, मग 32 आली, 25 आली, मग 18 आली, 20 आली. आता 50 विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर जर एखाद्या विद्यार्थ्यांनी म्हटलं की मी हे पुस्तक वाचतोय, तर आम्ही स्वतःला धन्य समजतो. हे डिक्लाइन, याला तर मी डिक्लाइनच म्हणेन. पण बाकीचं सोडून द्या. लहानपणी मी माझ्याविषयी सांगणं योग्य वाटत नाही तरी सुद्धा सांगतो. थोडंसं स्वातंत्र्य घेतो सर. आजारी होतो. जन्माला आलो तेव्हाच डॉक्टरांनी सांगितलं होतं की हे पोट्टं काही जगत नाही. गॅरंटीड. थँक्यू. डॉक्टर कोण होते? डॉक्टर फणशीकर, माझे वडील. दुसरा डॉक्टर कोण होता? डॉक्टर मिसेस फणशीकर, माझी आई. दोघांनी ठरवलं होते पोट्टं जगत नाही. पण जगवलं. औषधं दिली, सगळं केलं. कसं बसं जगलो. डोक्यात पाणी होतं. हायड्रोकेफॅलस म्हणतात त्याला. कॅफॅलस म्हणजे कॅव्हिटी ऑफ द ब्रेन, हेड. त्याच्यामध्ये हायड्रो म्हणजे पाणी असलं की ते पाणी. डोकं दुखायचं. प्रकाश दिसला डोळ्याकडे, डोकं डोळे मिटून जायच्यात. आणि वाचू नाही शकायचं. पुस्तक वाचणं सोडून द्या, कोणाकडे पाहू नाही शकायचं. कोणी बोललं, जोऱ्याने बोललं, डोक्यात ठणठण ठणठण आवाज यायच्यात. असा कसा बसा जगत राहिलो, मेलो नाही. आणि 4-5 वर्ष झालं त्याला कोणीतरी नातेवाईक आले होते. त्यांनी सांगितलं होतं माझ्या आईला की बहिणी, याला तुम्ही औषध देऊन जगवतात. आई वडील दोघे डॉक्टर होते, अत्यंत प्रतिष्ठित डॉक्टर. मी त्यांचा एकुलता एक मुलगा. तर ह्याला हा औषध थांबून द्या, 10-15 दिवसात खतम होऊन जाईल. ह्याचंही दुःख टळेल, तुमचंही दुःख टळेल. थोडा वेळेला 1 मिनिटासाठी वाईट वाटेल आहे, पण तो मुक्त होईल आहे. आई कशी असते पहा. आईची शक्ती कशी असते पहा. माझ्या आईने सांगितलं की त्याचे चांगले दिवस यायचे आहेत. म्हणून तर मी आज इथे उभा आहे तुमच्या पुढे. माझ्या आईचा विश्वास होता चांगले दिवस यायचे आहेत. पण हे चांगले दिवस येतील कसे? काहीतरी प्रयत्न करावे लागतील. मग आई दादांनी ठरवलं की ह्याला औषध आपण देऊन जगवतो आणि त्याला औषध देणं बंद करायचं, पण त्याला मरून नाही द्यायचं. मग त्यांनी कॅलिब्रेटेड टेपरिंग ऑफ मेडिसिन केलं, कमी 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 करत. पण माझ्या हातात एक फार सुंदर गोष्ट दिली. पुस्तक. हे वाचायला येत होतं, म्हणजे अ आ इ शिकलो होतो. पुस्तक वाच. मला तर पाहिलं तरी डोकं दुखायचं माझं. पण एका वेळेला 1 ओळ 2 ओळ असं वाचत वाचत पुस्तक वाचायला लागलो. ते पुस्तक वाचायला लागल्यानंतर मला त्या पुस्तकाची गोष्टीचं पुस्तक होतं ते. आणि ते पुस्तक वाचता वाचता माझ्या मनामध्ये आनंद वाचायला लागलो. आणि त्याच्यामुळे माझ्या ब्रेनची न्यूरल ॲक्टिव्हिटी सुरू झाली. आणि त्याच्यामुळे पाण्याला काउंटर सुरू झालं. औषधं तर सुरू होतीच थोडीशी. I became one of those rare cases when hydrocephalus was totally rectified without operation. Again, this is how God helps. तर पुस्तक वाचायला लागलो मी. म्हणजे दोनच मांड्या होत्या. एक दादांची मांडी, एक आईची मांडी, आणि दुसरी उशी होती म्हणजे पुस्तक. त्याच्यावर डोकं ठेवून झोपायचं, वाचायचं पुस्तक. बुक बिकेम माय सपोर्ट. पुष्कळ वर्षानंतर तब्येत चांगली झाली, पुस्तकं वाचणं सुरू झालं. ते छंद लागला पुस्तकं वाचायचा. आणि जगभर ज्याला हिंडायला झालो, कुठेही गेलो तरी वाटायचं की मी इथे आलेलो आहे. पहिली गोष्ट, आय वेंट टू अ लॅपटॉप युनिव्हर्सिटी. म्हणजे माझ्या आईवडिलांचं लॅपटॉप, त्यांच्या मांडीवर बसणं आणि पुस्तकं वाचणं. दॅट वॉज माय लॅपटॉप युनिव्हर्सिटी. आय स्टडीड, आय रेड बुक्स. माय पेरेंट्स रेड बुक्स विथ मी. आणखीन त्यांच्यावर वाचता लक्षात आलं मी वॉशिंग्टन DC ला गेलो आणि तिथे व्हाईट हाऊस समोर उभा राहिलं. तर मला व्हाईट हाऊसचं सगळं माहीत होतं. कसं माहीत होतं? कारण मी पुस्तकात वाचलं होतं. इजिप्तमध्ये त्या पिरामिड्स पुढे उभं राहिलो तर लक्षात आलं मला ह्याच्यातलं सगळं माहिती आहे, कारण मी पुस्तकात वाचलं होतं. वाचन किती करावं.
पण बाकी माझी गोष्ट आता थांबवून देऊ, माझ्या गोष्टीला महत्त्व नाही आहे. पण एक असाच गरीब मुलगा होता, त्याचं नाव सगळ्यांना माहीत आहे, भीमराव आंबेडकर. 1,86,000 पुस्तकं होती त्याच्या लायब्ररीमध्ये, पर्सनल लायब्ररीमध्ये. आणि प्रत्येक पुस्तकाच्या 2 प्रती होत्या. एक प्रत तुम्ही आम्ही मागितली वाचायला तर ते द्यायचे, दुसरी प्रत पर्सनल हात नाही लावायचा. आणि प्रत्येक पुस्तक वाचलेलं होतं. त्याच्यावर बॉर्डरमध्ये त्यांच्या नोटिंग्स होत्या, अजूनही आहेत. त्यांना विचारलं होतं आंबेडकरांना की तुमच्या मोठेपणाचं रहस्य आहे का? ते म्हणे मी मोठा आहे का? मला तर नाही वाटत. का बरं? तुम्ही एवढे मोठे आहात, डॉक्टर भीमराव आंबेडकर, भारताच्या घटनेचे शिल्पकार आहात तुम्ही. खरं आहे म्हणे, पण मी मोठा नाही आहे. कारण ज्या क्षणी मी मोठा होईल त्या क्षणी मी पुस्तक वाचणं बंद करीन. पण मला अजूनही पुस्तक वाचणं बंद करावं असं वाटत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की मी मोठा नाही, मी छोटा आहे. आणि मंडळी, आपल्यापैकी जे लोक पुस्तक वाचत नाही ते आंबेडकरांपेक्षा मोठे आहेत. दुसरं तर काही बोलू नाही शकत मी. आंबेडकरांपेक्षा मोठे आपण आहोत. पण बाकी हे लेक्चर झालं, लेक्चर सोडून देऊ आपण. वाचावं कसं? वाचताना फार बोर होतं. आपलं तर ते असतं ना, ते काय ते मोबाईल वगैरे, ते लेखाचं फ्रॉड काम आहे सगळं. उगीच आपण आपला वेळ शक्ती वाया घालवतो, डोळे खराब करतो आपण आपले. कारण त्याच्यातनं बॅकलाईट येतो, त्याच्या स्क्रीनमधनं लाईट येतो, जो डायरेक्ट डोळ्यांना एफेक्ट करतो, डोळे खराब होतात. मी 75 वर्षाचा, माझा चष्मा नाही अजून. कारण सरळ आहे की माझा स्क्रीन टाईम 10 किंवा 15 मिनिटाच्या पलीकडेचा नाही आहे. माझ्या घरी टी व्ही नाही आहे. कारण टी व्ही कोण पाहणार? पागल आहे का मी? मी नाही पाहत. ना आमच्या वडिलांकडे टी व्ही होता, ना आमच्याकडे टी व्ही होता, ना आमच्या मुलीकडे सुद्धा टी व्ही नाही. पॉईंट इज धिस की आता वाचायचं कसं? पण बोर तर होतं आपल्याला. मी सोपा मार्ग सांगतो. साधारणतः 10 मिनटं आपण जर एखादं पुस्तक वाचलं, कोणतंही पुस्तक, इंग्लिश, मराठी, हिंदी, कोणचंही, तर 10 मिनटात साधारणतः 1 पान वाचणं होतं. 10 मिनटं नाही लागत, 2-3 मिनटाचंच 1 पान वाचणं होतं. पण आपण त्याला 10 मिनटं समजू. तर एका पानात साधारणतः 30 ते 35 ओळी असतात. साधारण एका नॉर्मल साईजच्या पुस्तकामध्ये 30 ते 35 ओळी म्हणजे साधारणतः 350 शब्द. एका ओळीमध्ये 10 ते 11 शब्द किंवा 12 शब्द असतात. 10 मिनटं वाचल्यानंतर 1 पान वाचतो आपण. खरं म्हणजे पहिल्या दिवशी 1च पान वाचू, दुसऱ्या दिवशी परत 10च मिनटं वाचा, ते 1.5 पान वाचलं जाईल. तिसऱ्या दिवशी 10च मिनटं वाचा, ते 2 पानं वाचल्या जातील. हळूहळू तुमची स्पीड वाढते, वेग वाढतो. आणि साधारणतः एक 200 पानांचं पुस्तक वाचायला 12 ते 15 दिवस लागतात. ओनली 10 मिनिट्स अ डे. इट डझंट टेक मच. इट डझंट टेक मच. हे खोटं आहे की तासन तास वाचावं लागतं म्हणून. तासन तास वाचणारे दुसरे लोक असतात. आपल्याला त्या लेव्हलला जायचं नसेल तर काही हरकत नाही, आपला चॉईस आहे तो. पण आपण 10 मिनटं तरी वाचलं आपल्यापैकी प्रत्येकाने, तर 10 मिनटामध्ये साधारणतः आपण जर 15 दिवस तर असं 10 मिनटं वाचत राहिलो तर 10 मिनटामध्ये आपण 3 ते 4 पानांपर्यंत पोचतो. आणि 3 ते 4 पानं 10 मिनटं वाचणं म्हणजे 200 पानांचं पुस्तक लेस दॅन 10 डेज आपण खतम करतो. कारण त्याच्यामध्ये इंडेक्सचे पानं असतात, तिथं वाचत नाही आपण. कोणी खरं म्हणजे इंट्रोडक्शन वाचली पाहिजे, पण इंट्रोडक्शन कोणी वाचत नाही. तर त्याच्यातली 5-7 पानं गेली तर आपल्याला सहज एखादं पुस्तक 10 ते 12 दिवसात, 15 दिवसात संपवता येतं. एका महिन्यात 2 पुस्तकं, एका वर्षात 24 पुस्तकं किंवा 25 पुस्तकं, 10 वर्षात 250 पुस्तकं. इमॅजिन द पॉवर यू आर बिल्डिंग इन युअर ओन पर्सनॅलिटी. की तुम्ही किती सहजपणे वाचू शकता, किती सहजपणे तुमचं वाचन वाढवू शकता. पण हे तर जनरल मेकॅनिक्स झालं वाचायचं कसं म्हणून. आपण परत शब्द वाचतो आणि शब्द वाचतो, शब्द ऐकतो, शब्दांचाच अर्थ घेतो. पण सगळे जे विद्वान लोक असतात
ते नागपुरातले विद्वान असो का जगातले वॉशिंग्टनमधले किंवा टोकियोमधले किंवा अजून कुठले कराचीमधले आणि इस्लामाबादमधले सगळे विद्वान एकच भाषा बोलतात. यू डोंट हॅव टू रीड द लाईन्स इन द बुक, यू हॅव टू रीड द मिनिंग ऑफ द लाईन्स बिटवीन द लाईन्स. आणि हे करायला म्हणून बिटवीन द लाईन्समध्ये काय स्टेटेड असतं, मिनिंग असतं, तो समजायला पुष्कळ वाचन करावं लागतं. माझे कलिग आहेत नागपुरातले फार विद्वान आणखीन अत्यंत सफल असे साहित्यिक डॉक्टर महेश एलकुंचवार. त्यांनी माझ्या सहकाऱ्यांनी विचारलं की मला माझं लिखाण चांगलं करायचं आहे, मी कसं करू. कारण महेश एलकुंचवार सर इंग्रजी शिकवतात पण मराठीत लिहितात. त्यांना संगीत नाटक अकादमीचं, साहित्य अकादमीचा अवॉर्ड मिळालेला आहे, 2 अवॉर्ड्स आहेत, सरस्वती सन्मान मिळालेला आहे आणि अत्यंत सन्माननीय असे व्यक्ती आहेत. तर त्यांनी त्या माझ्या महेश एलकुंचवार सरांनी माझ्या सहकार्याला सांगितलं, वाचल्याशिवाय होणार नाही. आणि तुझा संपादक किती वाजतो म्हणे, त्याला आत्ता फोन करून विचार किती वाजतो. त्या माझ्या सहकार्याने मला फोन तर नाही केला पण नंतर विचारलं. म्हटलं काय विचारतोयस, तर म्हणे एलकुंचवार सर म्हणाल की तुझा संपादक कमीत कमी 100 पानं रोज वाचत असेल म्हणे. मी त्याला म्हटलं त्याला फक्त 3 ने गुणाकार म्हणजे 300 पानं होतात, मी रोज तेवढी वाचतो. ती 250-300 पानं वाचल्याशिवाय मी झोपत नाही. का नाही झोपत, कारण मला माहिती आहे की जर डॉक्टर आंबेडकर इतके लाखो पुस्तकं वाचल्यानंतर म्हणतात मी अजून छोटा आहे तर मी कोणीच नाही आहे. आणि मी का आंबेडकरांच्या त्यांच्यापेक्षा मोठा असा अभिमान, अहंकार आणि नाठाळपणा करण्याचा साहस माझ्यात नाही आहे. तुकडोजी महाराजांची गोष्ट त्यांनी मला त्याला विचारलं तर काय वाचलं रे तू, तर सांगितलं, उत्तर दिलं काही. किती पुस्तकं वाचतोच महिन्याभरात. त्यांचा आवाज थोडासा घोगरा होता आणि महाराजांची एक व्यक्तिमत्वाची एक खासियत अशी होती की एका क्षणात आपण त्यांच्या प्रेमात पडायचो. अत्यंत तेजस्वी असं रुरल रस्टिक असं त्याचं सगळं रूप होतं आणि इतका प्रेमाचा ओलावा त्यांच्या शब्दांमधनं ओथंबत असायचा की त्यांनी एक शब्द आपल्याशी बोलावा म्हणून लोक तडफडायचे. त्यांचा आपल्या कानावर आपल्याला ॲड्रेस केलेला एक शब्द ऐकू गेला पाहिजे. त्यांनी मला सांगितलं की असं 1-2 पुस्तक वाचून नाही होणार. मी नाही वाचलं म्हणे, मी नाही वाचलं, पण तू वाच, तू तुकड्या नको राहूस. ते शब्द ऐकून अजून माझा आवाज रुद्ध होतो, डोळ्यात पाणी येतं. स्वतःला तुकड्या म्हणणारे ते ज्ञानाचा भंडार होते. त्यांच्या नावाने आज आपलं विद्यापीठ चालतं, त्यांनी विद्यापीठाला सन्मान्यता प्राप्त होते. आपल्या शेजारचंच विद्यापीठ अमरावती विद्यापीठ, गाडगे महाराजांचं नाव त्याला आहे. गाडगे महाराजांचं आयुष्यभर खराटा घेऊन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला म्हणून घोष करत ग्रामस्वच्छतेचा प्रयत्न करायचे. गोपाल निळकंठ दांडेकर सुप्रसिद्ध साहित्यिक त्यांचे शिष्य होते. शिष्य म्हणजे मित्र म्हणायचे. गाडगे महाराज त्यांना मित्र म्हणायचे. हे म्हणायचे तुम्ही महाराजात माझे. ते सांगायचे तू पुस्तकं लिहितो ना, हो, मला ते वाचता नाही येत म्हणे तुझी पुस्तकं. मग असं करत जा, तुम्हाला समजावून सांगायचं तू काय वाचलं ते. गोपाळ निळकंठ दांडेकर म्हणतात त्यांनी कोणा एकाची ब्रह्मणगाथा म्हणून त्यांचं आत्मचरित्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं की मी हिंमत नाही केली कधी महाराजांना वाचून दाखवायची, कारण ते ज्ञानाचा भंडार होते, ज्ञानाचा सागर होते. त्यांच्यासमोर आपण काय वाचून दाखवायचं. पण असे सगळे जे ज्ञानाचे सागर असलेले लोकसुद्धा, डॉक्टर आंबेडकरांसारखे लोकसुद्धा म्हणतात की पुस्तकं वाचा, मी पुस्तकं वाचत राहणार आयुष्यभर, कारण मला मोठं व्हायचं आहे. आणि हे उत्तर दिल्यानंतर 3 वर्षानंतर आंबेडकर गेलेत. म्हणजे त्या वयापर्यंत ते वाचत होते. त्यांचं शेवटचं पुस्तक जे आहे ते त्यांच्या मृत्यूच्या 3 दिवस अगोदर त्यांनी संपवलं होतं आणि तारीख टाकलेली आहे. डायबिटीस होता त्यांना खूप सिव्हिअर, डोळे खराब झालेले होते, बसता नाही यायचं आणि वाचून दाखवा म्हणायच्यात मला पुस्तक, पण पुस्तक पाहिजे.
पण एक मुलगा होता तिकडचा कुठला तरी साऊथमधला, कुंभकोणमच्या जवळ जन्माला आलेला, रामेश्वरम. सगळ्यांना माहिती आहे, मी काही नवीन सांगत नाही. तो लेखा आता राष्ट्रपती होऊन गेला. झालं 68 होऊन जातो राष्ट्रपती झाला. म्हणजे आपण असंच बोलतो ना आजकाल लोकांविषयी, इतक्याच कॅज्युअली आपण बोलतो. तर APJ अब्दुल कलाम झाला 68 राष्ट्रपती एवढा मोठा शिकला होता. बाकीचं सोडून द्या हो, ते मिसाईल मॅन वगैरे, कलाम अंकल वगैरे, ते सोडून द्या. तो माणूस, तो मुलगा तिथला, त्याच्या घरी 8 भाकऱ्या बनायच्या, 14 लोक होते. मोठ्या मोठ्या भाकऱ्या बनायच्यात आणि प्रत्येकाला एक चतकोर मिळायची. आणखी एक शेवटी एक भाकरी मात्र ठेवायची, कोणी पाहुणा वगैरे आला तर त्याच्यासाठी म्हणून. समजा भूक लागली एखाद्या मुलाला, म्हटलं त्याने आईला की मला भाकरी पाहिजे म्हणून, तर APJ अब्दुल कलामांच्या मातोश्री स्वतःचा तुकडा होता तो त्या मुलाला देऊन द्यायचा, तू खाऊन घे म्हणून. असा तो मुलगा शिकत शिकत मोठा झाला आणि एअरफोर्समध्ये अप्लाय केला. एअरफोर्स ऑफिसर बनेन म्हणून, क्वालिफिकेशन चांगले होते, नाही मिळाले त्यांना जॉब. ठरवलं आत्महत्या करायचं. हरिद्वारला खाली 25-30 फुटावरनं गंगा खळखळ वाहते आहे, गंगेत उडी मारायची आणि खतम करायचं. हे अग्निपंख म्हणजे विंग्ज ऑफ फायरमध्ये लिहिलं आहे सगळं. तर ती उभे राहिले, त्यांना आता पाण्यात उडी टाकणार तेवढ्यात मागणं त्यांच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. मागे वळून पाहिलं तर एक तेजपुंज संन्यासी उभा होता. ते होते स्वामी शिवानंद, गीता परिवाराच्या. त्यांचा आश्रम होता तिथे. काय करतोयस? आत्महत्या करतोय. का? मी आता परतच जाऊ शकत नाही, नापास झालो आहे, माझ्या आईचे दागिने विकून मी पैसे घेऊन इथे आलो होतो, पैसे संपले, नोकरी नाही मिळाली, जाऊ कसा परत? आत्महत्या करणार. ठीक आहे, काय हरकत नाही, उद्या सकाळी कर आत्महत्या, आता सध्या माझ्याबरोबर चल. परमिटेड आत्महत्या, सुसाईड परमिटेड, पण सध्या माझ्याबरोबर चल. आलेत, बसवलं, जेवायला घातलं, शांतपणे बोललेत आणि सांगितलं, अरे गड्या, तुला ती नोकरी मिळाली नाही याचा अर्थ असा की देवाने तुझ्यासाठी दुसरं योजून ठेवलंय रे. काय योजून ठेवलं ते शोध. दॅट इज पर्पज ऑफ युअर लाईफ. मग त्यांनी ते बरोबर आहे म्हणा, बात तो सही कह रहे आप. दुसऱ्या दिवशी परत काही जुगाड जमवून वापस रामेश्वरमला. घरी गेल्यानंतर वडिलांनी सांगितलं, अरे बरं झालं तू वाटच पाहत होतो तुझी, हे DRDO तुझा पत्र आला, अपॉइंटमेंट ॲज अ सायंटिस्ट. असा तो सायंटिस्ट झाला. नासाने बोलवलं, दर आठवड्याला $5,000 देऊ म्हणे. DRDOच्या नोकरीमध्ये $265 मिळत होते दर महिन्याचे. हे $5,000 दर आठवड्याला देतो म्हणालेत. APJ अब्दुल कलाम नाही म्हणालेत, $5,000 मला विकत घेतो का रे? नाही. पण आपण आपल्यापैकी बहुतेक लोक अब्दुल कलामांपेक्षा मोठे आहोत, हे लक्षात ठेवा. आपण आंबेडकरांपेक्षा मोठे आहोत, आपण डेबुजी म्हणजे गाडगे महाराजांपेक्षा, आपण तुकड्या म्हणजे तुकडोजी महाराजांपेक्षा मोठे आहोत सगळे लोक. नाही, जात नाही. $5,000 इज नथिंग पर वीक. यांना $265 पर मंथ मिळत होते. पण त्या माणसाने भारताला आकाश, सागर, नाग, पृथ्वी, अग्नी इतके मिसाईल दिलेत आणि त्यांचे व्हेरियस वर्षन्स दिलेत. आज पृथ्वी हे तर शॉर्टेस्ट रेंज मिसाईल आहे, पण अग्नी ही जगातलं लॉंगेस्ट रेंज मिसाईल आहे, अग्नी 3. इथनं बटन दाबलं की तिथे शी जिनपिंग उडाला चायनामध्ये. ही ताकद आहे आपली आज. त्याला अजून जरा बटन जोरात दाबलं तर डायरेक्टली जो बायडनच उडल. ही ताकद त्या एका माणसाने दिली. त्यांनी स्वप्न पाहिलं. त्याला विचारलं, मग स्वप्न, नागपुरात आले होते आमच्या कॉन्फरन्ससाठी, इंटरनॅशनल प्रिन्सिपल्स एज्युकेशनल कॉन्फरन्स आम्ही घेतो शाळांसाठी. आमच्या कॉन्फरन्समध्ये आले होते. त्यांना विचार, राष्ट्रपती बनवून म्हणजे राष्ट्रपतीपद त्यांचं आटोपलं होतं. म्हटलं हे कसं शक्य झालं सगळं? त्यांनी सांगितलं, ड्रीम्स.
Dreams? Yes, I saw dreams. Dreams, yes. Dream is something that you do not see in sleep. Dream is something that make you lose your sleep. तुम्हाला तुमची झोप उडवून देणार असतं ते स्वप्न असतं, ज्या झोपेत पाहता ते स्वप्न नसतं. पण ही दृष्टी तुम्हाला मिळाली कशी? तर त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं होतं, माय डिअर, बुक्स. बुक्स. डोळ्यात पाणी येतं आज सुद्धा त्या स्पर्शाच्या आठवणीने पाणी येतं. पण त्यांच्यापेक्षा आपण सगळे मोठे आहोत मित्रांनो. अब्दुल कलाम तिथे आहे, आम्ही इथे आहोत. एखादा असेल खुर्ची तर द्या, मी उभा राहतो. इतके अहंकारी आहोत आपण. आपण पुस्तकांना नाही म्हणतो. थँक्यू बेटी, तुझा रिस्पॉन्स खूप चांगला आहे. आपण पुस्तकांना नाही म्हणतो का? कारण आपला जो अहंकार आहे की आम्हाला सगळं माहिती आहे म्हणून. आणि आपण त्या अहंकारापायी आपल्या स्वतःच्या नाशाची कारणं शोधतो आहोत. रतन टाटा गेलेत काही दिवसांपूर्वी. रतन टाटांजवळ 52,000 पुस्तकं होती स्वतःची. त्यांचे जे अगोदरचे होते JRD टाटा. आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट टू बी बॉर्न टू माय पेरेंट्स. माझे वडील आणखी JRD टाटा मित्र होते. JRD टाटांना जहांगीर रतनजी दादाभाई टाटा, तर जहांगीरला जे म्हणायचे सगळे मित्र. माझ्या वडिलांनी फोन केला होता, त्याला की मोबाईल वगैरे नव्हते, लँडलाईन होती. सकाळी फोन लावला की संध्याकाळी लागायचा तो. हो, असंच होतं की जे आय एम सेंडिंग माय सन टू यू बिकॉज ही वॉन्ट्स टू बी अ जर्नलिस्ट. ही वॉन्ट्स टू मीट गुड पीपल. मग फणशीकर म्हणजे विजय फणशीकर 17व्या वर्षी मुंबईला गेलेत JRD टाटांना भेटायला. JRD टाटा म्हणे, मी तर मला सगळ्या माझ्या टाटांच्या डायरेक्टर्सची वगैरे भेट करून देतो. नानी पालखीवाला, आणखीन सगळे मोठे मोठे लोक. जस्टिस कोतवाल साहेब त्यांचे डायरेक्टर होते, आपले व्हाईस चान्सलर नंतर झालेत. सगळ्यांची ओळख करून दिली, सगळं झालं. मी कोतवाल साहेबांकडे त्यांच्या घरी राहिलो होतो. JRD टाटाने मला सांगितलं होतं, इफ यू वॉन्ट टू ग्रो माय डिअर यंग फेलो, डू नथिंग एल्स बट रीड बुक्स. इफ यू डोंट रीड बुक्स यू विल नॉट बी. पुढे सांगून गेले ते. नानी पालखीवाल्यांच्या घरी चहाला घेऊन गेलेत मला ते. नानी पालखीवाला एवढा मोठा ज्युरिस्ट. कारण मी माझ्या वडिलांचा पुत्र होतो म्हणून. माझा मोठेपण त्याच्यात नाही. त्यांच्या घरी खालचं फ्लोअर त्यांचं जे होतं ते त्यांच्या व्हिजिटर्ससाठी होतं. दुसऱ्या फ्लोअरवर त्यांचं ऑफिस होतं. तिसऱ्या फ्लोअरवर ऑफिस आणि घर होतं. आणि तिसऱ्या फ्लोअरवर आणि चौथ्या फ्लोअरवर आणि 5व्या फ्लोअरवर फक्त पुस्तकं होती. मोहमयी दुनिया होती पुस्तकांची ती. असं वाटायचं की अरे, जर आपल्याला मरण यायचं असेल त्या पुस्तकांमध्ये आलं पाहिजे, तर खतम व्हावं. थँक्यू. कमीत कमी सराउंडेड बाय बुक्स मरावं. आनंद महिंद्रा आत्ता जिवंत आहेत ते. 90,000 पुस्तकांची पर्सनल लायब्ररी आहे. कुमार मंगलम बिर्ला 40,000 पुस्तकांची पर्सनल लायब्ररी आहे. नरेंद्र मोदी फोटो छापले आहेत आपण. मोदींचं राजकारण सोडून द्या, जे असेल ते आपल्याला त्याशी काही करणं नाही. पण फोटो छापले आहेत. आम्ही सितवारमध्ये फ्रंट पेजला छोटं प्रधानमंत्री निवासस्थानात ऑफिशियल रेसिडेन्समध्ये मूव्ह झाल्यानंतर मोदींनी सांगितलं, तुम्हाला काय करायचं ते करा, पण एक गोष्ट मी लावणार आहे, माझी लायब्ररी. बॉक्समधनं काढून काढून पुस्तकं मोदींनी स्वतःच्या हाताने लावली होती. ती शेकडो पुस्तकं, नंबर नाही माहिती. पण आता APJ अब्दुल कलामकडे जाऊ आपण परत. फोन आला अटल बिहारी वाजपेयींचा. अण्णामाला युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचा क्वांटम फिजिक्सवर पिरियड होता संध्याकाळी 5 वाजता. तो पिरियड संपेपर्यंत 6:30 वाजले. 90 मिनिटाचा पिरियड असायचा. आणि परत येईपर्यंत मग सांगितलं त्यांना गार्डने की तुमच्या खोलीतला फोन खूप डणडण डणडण वाजतोय मागासपासून. आत उघडून गेलेत तर फोन वाजत होता. उचलला. मैं अटल बोल रहा हूँ, अटल बिहारी वाजपेयी. हम आपको विनंती करने के लिए फोन किया, हमारी दरख्वास्त है कि आप हिंदुस्तान के प्रेसिडेंट बने. त्यांनी मागे वळून पाहिलं. पलंग आहे, त्या पलंगावर पुस्तकांचा ढीग आहे, झोपायला जागा नाही आहे.
एक खुर्ची आहे, त्या खुर्चीवर पुस्तकांचा ढीग आहे, बसायला जागा नाही आहे. एक टेबल आहे, त्या टेबलवर पुस्तकांचा ढीग आहे, टेबलवर काही ठेवून लिहायला वगैरे काही जागा नाही आहे. एक सतरंजी पसरलेली आहे, त्या एका कोपऱ्यामध्ये वीणा त्यांची उभी आहे, वाद्य त्यांचं ते उभे आहे, आणि त्या सतरंजीवर सगळीकडे पुस्तकं पसरलेली आहेत. ती फक्त पुस्तकं इकडून तिकडे उचलून ठेवायची आणि त्या सतरंजीवर जो पाहिजेत पलंगावर नाही, कारण पलंगावरची पुस्तकं काढायला वेळ कोणाला आहे. त्यांनी विचार केला, अटलजींचा फोन चालूच होता, की हा माझ्यासारखा माणूस ज्याला काही येत नाही त्याला राष्ट्रपती बनवतात आहेत, हे बोलताना मला आता त्रास होतोय. अंडरस्टँड द इमोशन ऑफ दॅट मोमेंट. ज्याला राष्ट्रपती बनून गेलेत त्यावेळेला त्यांनी 67 मोठ्या मोठ्या बॉक्सेस, हे जे पोडियम आहे ना त्या साईडच्या 67 बॉक्सेस घेऊन गेलेत. त्या बॉक्सेसमध्ये पुस्तकं होती, 13,000 पुस्तकं, आणि त्या एकच त्यांची छोटीशी सुटकेस होते, त्याच्यात स्वतःचे कपडे होते, बाकी काहीच नव्हतं. एकच सुटकेस स्वतःची, बाकी पुस्तकं. 13,000-13,500 पुस्तकं राष्ट्रपती भवनाच्या लायब्ररीला डोनेट करून टाकली. 5 वर्ष राहिले ती पुस्तकं वाचलेली होती, ती तर अजूनही जोडत राहिलेत. आणि ज्याला व्हेन ही डेमिटेड ऑफिस आहे प्रेसिडेंट ऑफ इंडिया, त्याच्यानंतर 5-6 वर्षानंतर आमच्याकडे आमच्या कॉन्फरन्सला आले होते. तर मी त्यांना विचारलं होतं की तुमची त्यावेळेला तुम्ही पुस्तकं डोनेट केली, आता तुमच्याकडे लायब्ररी. तर त्यांचे HVR प्रसाद म्हणून त्यांचे सेक्रेटरी होते, ते म्हणाले की मला म्हणाले की विजयजी, डोंट वरी, ही हॅज बिल्ट अ न्यू लायब्ररी ऑफ 8,000 बुक्स. आय एम शुअर यू अंडरस्टँड व्हॉट आय मीन. Importance of books in our life. Whether you are a student or not, whether you are a teacher you are not, what is important is your books, because it is books that take you to certain height. कितीतरी लोक असतात की जे मोठ्या पदांवर नसतील, पण त्यांचं ज्ञान जे असतं ते ज्ञान कुठनं मिळतं? त्यांना अभ्यासाने मिळतं. आज वाचन संस्कृतीला प्रमोट करणारा हा हे आहे. मला 45 मिनटं दिली होती, 41 मिनटं झाली आहेत. मला संपवलं पाहिजे लवकर. बिफोर यू आस्क मी टू लिव्ह, आय मस्ट गेट आउट. बट बिफोर आय लिव्ह, आय वॉन्ट टू टेल यू ओनली वन थिंग. सगळ्या तरुण लोकांना आणि सगळ्या शिक्षकांना सुद्धा मला क्षमा करा, पण इव्हन शिक्षकसुद्धा आजकाल वाचत नाहीत. मी माफी मागतो, दोन्ही कान पकडतो. तुमच्याजवळ मी 200 बैठका मारायला तयार आहे असं बोललो म्हणून, पण शिक्षक सुद्धा वाचत नाहीत. आणि ते वाचन ज्याला आपण सुरू करू, ज्याला शिक्षक वाचायला सुरुवात करेल आहे, त्याला त्याच्या शब्दांचा परिणाम इतरांना व्हायला लागेल. आणि माफ करा, घरात पुस्तक असतील तर वाचू आपण. घरात टीव्ही असतो म्हणून कंबक टीव्ही पाहतो. पुस्तकं असली तर पुस्तकं वाचू. आपल्यालाही वाचन संस्कृती निर्माण अशासाठी करायची आहे की आपल्याला फक्त त्या नालंदा विश्वविद्यालयाचा किंवा जुन्या विश्वविद्यालयांचा दाखले देऊन बोलायचं नाही आहे. आपल्याला भविष्यातलं बोलायचं आहे. आणि लक्षात घ्या की टुडे इज अ नॉलेज सोसायटी. नॉलेज सोसायटी टुडे वगैरे बोलणं हे आपलं परत पॉलिटिकल नॅरेटिव्ह आहे, फोकनाड आहे सगळं. इंडिया वॉज ऑलवेज अ नॉलेज सोसायटी. आणि म्हणूनच आपले 4 वेद सगळ्या पुस्तकांनी बोलू शकतो, पण 4 वेद त्यांची 4 महावाक्य आहेत. वेदाचं एक महावाक्य, अनो भद्रा कर्तव्य यंतु विश्वतः, म्हणजे माझ्याकडे सगळ्या जगातून, पूर्ण विश्वातून, पूर्ण ब्रह्मांडातून चांगले विचार येऊ. दुसरं महावाक्य आहे, प्रज्ञानाम ब्रह्म, माझी बुद्धी म्हणजे माझा ब्रह्म आहे. तिसरं महावाक्य आहे, अयम आत्मा ब्रह्म, म्हणजे माझा आत्मा म्हणजे ब्रह्म आहे. बुद्धी आत्मा डिफरन्स आहे. तर हे जे वेद सुद्धा तेच सांगितले की तुमची बुद्धी, तुमचा आत्मा, तुमची प्रज्ञा वाढवा. मग कशी वाढवा? ज्ञान मिळवून वाढवा. मग कसं ज्ञान मिळवायचं? त्यासाठी मनाला, शरीराला डिसिप्लिन करा. मग नियम ठेवा.
पुस्तकं वाचा, अभ्यास करा. तो अर्जुन म्हणाला, अरे श्रीकृष्ण फार कठीण आहे रे, मनावर ताबा मिळणं फारच कठीण आहे, कसं जमेल? कारण श्रीकृष्णाने सांगितलं, अगदी डेफिनेटली सांगितलं की माणसाचा बंधन किंवा मोक्ष त्याच्या मनातच असतो. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष हो. मनातच त्याचा मोक्ष असतो आणि मनातच त्याचं बंधन असतं. मग या मनावर ताबा कसा मिळवायचा? अगदी सोपं आहे, श्रीकृष्ण म्हणाले. त्यांनी सांगितलं, असंशय महाभाऊ. अगदी खरं आहे, संशय नाही की ते कठीण आहे वाटतं लोकांना, पण ॲक्च्युली सोपं आहे. अभ्यास येणं तो कौंतेय, कौंतेय म्हणजे कुंतीच्या पुत्रा, अभ्यास कर, सोपं वाटेल. आणि वैराग्याचे गृहीत, वैराग्य म्हणजे इतर गोष्टीमधला, फालतू गोष्टींमधला इंटरेस्ट, मोबाईलमधला, आणखीन माधुरी दीक्षितमधला इंटरेस्ट काढून टाकायचा. मग आपल्याला अभ्यासामध्ये इंटरेस्ट येतो. वैराग्य, इतर गोष्टींविषयी मनात वैराग्य ठेवायचं. अभ्यासाने तर कोणतेही वैराग्य नच गृह्यते. तर असं केलं की आपल्याला वाचायला लागतं. दर दिवशी 10 मिनिटं वाचा फक्त. दर दिवशी 10 मिनिटं वाचा. 15व्या दिवशी लक्षात येईल की 1 पानांच्या ठिकाणी 5 पानं वाचायला लागले तुम्ही. साधारणतः 1.5 ते 2 मिनिटात 1 पान होतं. मी माझं सांगतोय, मी मराठी असेल तर मी साधारणतः 10 मिनिटामध्ये मी 20 पानं वाचतो. मराठी असेल तर. इंग्रजी असेल तर 10 मिनिटामध्ये मी साधारणतः 10-11 पानं वाचतो. पण सवय झाली की आपल्याला वाचायला सुरुवात होईल. आणि एक पुस्तक संपवायला काहीच लागत नाही. एका महिन्यात तरी 1 पुस्तक आपण सहज संपवू शकतो. आणि सगळ्या प्रकारच्या गोष्टी वाचा. फक्त पोर्नोग्राफी नाही वाचू, चांगलं वाचावं. घाणेरडेपणा वाचू नये. व्यसनाधीनता ज्यांनी शिकते ते वाचू नये. स्वच्छ, चांगलं, सद्गुणी वाचन करावं. तो आपला अधिकार आहे म्हणून. घाणेरडं वाचायचा आपला अधिकार नाही आहे. माणसाला रडायचा अधिकार फक्त एकदा आहे, जन्माला आल्यानंतर. रडल्यानंतर ते लंग्स खुलतात, म्हणून मग आपला श्वासोश्वास सुरू होतं, म्हणून ते पोट रडतं जन्माला आल्यावर. त्याच्यानंतर आपला अधिकार रडायचा नाहीच, आपला अधिकार हसायचा आहे. यू रिक्वायर मोर मसल्स टू फ्राउन अँड क्राय दॅन टू स्माइल. तर लेट्स क्रिएट अन ॲटमॉस्फिअर इन विच वी आर एबल टू स्माइल विथ ऑन द स्ट्रेंथ ऑफ द नॉलेज वी गेट बाय रीडिंग बुक्स. आणि अगदी सहज शक्य आहे. आपण ग्रुप्स बनवू शकतो, रीडिंग क्लब्स बनवू शकतो, शाळांमध्ये, कॉलेजमध्ये बनवू शकतो. आणि आपण एकमेकांना पुस्तकं एक्सचेंज करू शकतो. ते जॉन केनेडी ज्याला प्रेसिडेंट होते अमेरिकेचे, ज्यावेळेला म्हणजे ते प्रेसिडेंट नव्हते, ज्याला ते कॉलेजमध्ये होते, तेव्हा त्यांची जॅकलिन केनेडीशी भेट झाली. त्यांची बायको, ती कॉलेजमध्ये होती, हेही कॉलेजमध्ये होते. एकमेकांना द्यायचं काय, आजकाल काय देतात मला माहीत नाही, पण त्याला लोक पुस्तकं द्यायचे घाबरत घाबरत. एक मुलगा एका मुलीला पुस्तकं द्यायचा वाचायला. आणि मग त्या पुस्तकांमधनं आजकाल पोट्टे नोट्स वगैरे पाठवतात, आय लव्ह यू वगैरे. तर त्याने त्या केनेडीने काही तसं केलं नव्हतं. तर जॅकलिन केनेडीने नंतर पंडित नेहरूंना सांगितलं होतं की माझ्या नवऱ्याने मला ती पुस्तकं आहेत, त्याच्यामध्ये लिहिलं होतं की जॅकी, दिस बुक इज फॉर यू, आणि त्या पुस्तकातली ही पानं वाच, असं त्या पुस्तकात लिहून दिलं असायचं. त्यांचं त्या पुस्तकांच्या आधारे त्यांचं प्रेम फुललं. पॉइंट इज दॅट बुक इज वन सच एंटिटी दॅट कॅन मेक अवर लाईफ इन मेनी वेज. पुस्तकं कोणची वाचावी? आपल्या मातृभाषेतली वाचावी हे खरं. आपली हिंदी, मराठी, तामिळ जी असेल मातृभाषा, मातृभाषेतली पुस्तकं वाचावी. पण आजकाल इंग्रजीचा बोलबाला आहे आणि आपल्या प्रत्येकाला अहंकार आहे की मला इंग्रजी येतं. आणि आपण त्याला काहीतरी एखादा प्रश्न विचारला आणि समजलं नंतर म्हणतो एक्सक्यूज मी, अरे मराठीत बोलणं समजलं नाही म्हणून. आजकाल इंग्रजीतच बोलतात सगळे. नमस्कार नाही म्हणत, हॅलो म्हणतात. शुभ प्रभात म्हणत नाही, गुड मॉर्निंग म्हणतात. आम्ही तर रस्ता पार करतो, लोक रोड क्रॉस करतात. तर सांगायचा मतितार्थ असा की आपल्या आपल्या भाषेतली पुस्तकं वाचावीत. आपल्या भाषेतली पुस्तकं वाचली की वाचन सहज चांगलं होतं. आणि आपली पोरं वाचू शकतात आणि त्यांची पोरं वाचू आणि त्यांची पोरं वाचू शकतात. मग खोटं इंग्रजी शिकायची गरज नसते, कारण आपण आपली भाषा आपोआप शिकतो.
आई कदाचित शिकावं लागत असेल, पण शब्द आपल्याला आपोआप समजतात, कारण ते मातृभाषा असते, आईच्या तोंडून ऐकलेलं असतं, ते पक्क असतं, ते जात नाही. म्हणून मातृभाषेतले पुस्तकं वाचावीत आणि खूप वाचावीत. आंबेडकरांपेक्षा मोठं व्हावं. मी म्हणालो मगाशी त्या अर्थाने नाही, खऱ्या अर्थाने मोठं व्हावं म्हणजे छोटं व्हावं. कारण पुस्तक वाचल्यानंतर एक लक्षात येतं मित्रांनो, द मोर आय नो आय रिअलाइज द लेस आय नो. द मोर आय नो द लेस आय नो, अँड द मोर आय रीड मोर आय रिअलाइज आय एम स्टील टू नो. आणि म्हणून वेदांच्या प्रत्येक सर्गाच्या खाली लिहिलं असतं न इति न इति न इति, म्हणजे दिस इज नॉट द एंड ऑफ नॉलेज. दिस इज नॉट द एंड ऑफ नॉलेज. दिस इज नॉट द एंड ऑफ नॉलेज. न इति, न नाही, इति म्हणजे एंड. न इति न इति न इति. दिस इज नॉट द एंड ऑफ नॉलेज. दॅट स्टील अहेड. इव्हन वेदाने सांगितलं आम्ही परिपूर्ण नाही, अजून ज्ञान येणार आहे. म्हणून तर ज्ञान आलं इतकं. तर अशा या वाचन वेडापायी आपण माझं इतकं ऐकून घेतलं, मी आपल्याला धन्यवाद देतो. पण पुढच्या वर्षी परत ह्याच तारखेला मला बोलवा आणि या सगळ्या लोकांना बोलवा आणि सगळ्यांना प्रश्न विचारीन मी कोणची कोणची पुस्तकं वाचलीत. आणखीन मग मला सांगा की ही पुस्तकं वाचलीत. आज इथे जेवढे 150-200 लोक आहेत त्या प्रत्येकाने सांगितलं पाहिजे 200 उत्तर आले पाहिजेत मी पुस्तकं वाचलीत म्हणून. आणि नेहमी पुस्तक असलं पाहिजे आपल्याजवळ. आणि नरेंद्र मोदींविषयी सांगतो म्हणून आता परत मी BJP वाल्यावर नाही आहे, पण नरेंद्र मोदी ज्याला विमानाने जातात, 8-8, 10-10 तासाचा प्रवास असतो, परदेशी वगैरे, तर पत्रकार लोक विचारतात त्यांच्या मोदींच्या सेक्रेटरीना, सिक्युरिटीवाल्याला, काय केलं प्राईम मिनिस्टरनी? 8 तासापैकी 7 तास तर मीटिंग्स केल्यात विमानात, आणि 1 तास काय केलं? झोपले असतील. हो, त्याला माणसाला झोपच नाही, आम्हाला जागा ठेवतील एकाचा, ते झोपत नाही म्हणून आम्ही जागे. मग 1 तास काय केलं? पुस्तक वाचलं. 2 तास पुस्तक वाचलं. 3 तास पुस्तक वाचलं. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आता होतोय स्वित्झर्लंडमध्ये, तर 5 वर्षापूर्वी झालं, तर त्याला प्राईम मिनिस्टर गेले होते तिथे. -56 डिग्रीज टेम्परेचर होतं त्याला. सगळे लोक डू. मोदी शांत, साधा कोट घातलेले, ओव्हरकोट नाही, काही नाही. -56 डिग्री टेम्परेचर. म्हणजे त्यांच्या सेक्रेटरीने सांगितलं, त्यांच्यापैकी एक कोणीतरी नागपूरचा आहे, नाव सांगतो त्यांना, डॉक्टर विजय चौथाईवाले, नागपूरचा माणूस आहे. त्याने मला विजयने नंतर सांगितलं, माझे मित्र आहेत ते, त्यांनी सांगितलं की रात्रभर तो गडी वाचत होता प्राईम मिनिस्टर, पुस्तक. म्हणजे पागल असला पाहिजे की माणूस. सगळ्यांनी असं पागल व्हावं. थँक्यू. माननीय श्री विजय फणशीकर सरांनी 10 मिनिटांचे आपल्याला जे वाचन व्यासंग वृद्धिंगत करण्याचे अतिशय सोपे गणित सांगितले आहेत, ते शिक्षकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी अंगीकारावे. याच आजच्या या व्याख्यानाचा नक्कीच सकारात्मक हेतू असणार आणि तो भविष्यात आपणही प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करणार, असे इथे मी विद्यापीठाच्या वतीने आश्वस्त करते सर आपल्याला. सरांचं भाषण ऐकल्यानंतर मला वारंवार समर्थ रामदास स्वामी यांनी जे विवेक वैराग्य शतक लिहिलेलं आहे, त्यामध्ये ग्रंथ आणि वाचन याबद्दल अतिशय सुंदर भाष्य केलेलं आहे. समर्थ रामदास म्हणतात, काही वाची चर्चा करी, एकांती जाऊन विवरी नाना ग्रंथ. काय अपेक्षा केलेली आहे? काही वाची चर्चा करी, काहीतरी वाचा, चर्चा करा, पण हे कुठे करा? एकांती जाऊन विवरी. कुठेतरी शांत ठिकाणी आधी वाचन करा आणि मग लोकांमध्ये येऊन त्यावर चर्चा करा, नाना ग्रंथ वाचा. किंवा अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा, प्रेचात येईल तो घ्यावा अर्थमनी. इतकं सुंदर सोपं शब्दात विवेक वैराग्य शतकात स्वामी समर्थांनी वाचले. दिसा माझी काहीतरी प्रसंगी. अगदी असे हे कितीतरी उल्लेख आपल्याला मिळतात.
आणि म्हणूनच फणशीकर सरांनी जी आपली एकूणच भारतीय परंपरेचा सुरुवातीपासून उल्लेख केलेला आहे त्याचे हे प्रत्यक्ष दाखले आपल्याला वारंवार मिळतात, जी वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी आहेत. आपले खूप खूप धन्यवाद सर. यानंतर अध्यक्षीय भाषणासाठी माननीय कुलगुरू प्राध्यापक राजेंद्र काकडे यांना आमंत्रित करते. नमस्कार, धन्यवाद सर. सर्वप्रथम मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस वंदन करतो. व्यासपीठावर उपस्थित आजचे प्रमुख वक्ते विजयजी फणशीकर, विद्यापीठाचे सन्माननीय रजिस्ट्रार हिवसेजी, आपल्या विद्यापीठाचे संचालक ज्ञानस्तोत्र केंद्र विजयजी खंडाळ, माझ्यासमोर उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी वर्ग, आज आपण महाराष्ट्र सरकारने सांगितलेलं आहे म्हणूनच आपण कार्यक्रम करतो असे नाही. का बरं करावा लागेल हा उपक्रम? की आपल्याला मध्ये मध्ये आठवण करून द्यायची आहे विद्यार्थ्यांना की ज्या सवयी त्यांना लागलेल्या आहे. आणि विजयजींनी आपले फणशीकर सरांनी आज 2 विजय आहेत इथे. तर फणशीकर सरांनी आत्ताच सांगितलं की स्क्रीन टाईम, आणि आपल्याला पंतप्रधानांनी त्यावेळी सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम हा 6 तासापेक्षा जास्त झालेला आहे. आणि मला असं वाटतं की तो दिवसेदिवस वाढत आहे. आपल्याकडे वाचनाची क्षमता दिवसेदिवस कमी होत चाललेली आहे. विद्यार्थी काय वाचतो आहे, कसा युटिलाइज करतो आहे, रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत मुलं जे असतात ते मोबाईलवरच असतात. आणि ही कशा प्रकारे आपण ही पद्धत त्यांची कमी करता येईल, त्यांना कसा वाचनामध्ये कसा त्यांना गुंतवता येईल आपल्याला, म्हणून आपल्या महाराष्ट्र सरकारने वाचन संकल्प महाराष्ट्राचा घेतलेला आहे. मुलांना वाचण्याकरता प्रोत्साहन करता आत्ताच आपल्या विजयजींनी सांगितले आहे, त्यांनी खूपच चांगले उदाहरण दिलेले आहे ते की आंबेडकरांचे, अब्दुल कलामांचे, तुकडोजी महाराजांचे, गाडगे महाराजांचे अत्यंत मार्मिकपणे त्यांनी मांडलेले आहेत हे आपल्या भाषणामध्ये. आपल्या विद्यापीठाचा त्यांना जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे. आणि विजयजींनी ज्याप्रमाणे सांगितलं की त्यांची तीच ओळख आहे. आपल्या सर विद्यापीठाविषयीची आस्था, आपण इथे आलात, एका शब्दावर आमच्या आलात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाकरता आला. आपण आपल्या भाषणामध्ये विषय समजण्याचे कसे, पद्धत कशी, तर सर मला पण याविषयी सांगायचं आहे की आपण जसे आईवडिलांनी सांगितलं होतं की हा पोट्टा गेला, ज्याप्रमाणे आपण जे बोललेलं आहे, माझ्यावर तीच कंडिशन आली होती की माझे आईवडील शिकलेले नव्हते. पण त्यांनी जेव्हा म्हटलं माझा जन्म झाला, त्यांनी सांगितलं, दाई असायची तेव्हा, की हा म्हणे वाचणार नाही. तर माझ्या आईनी म्हणे की मला माझ्या आजीजवळ देऊन टाकलं की तुला वाचवायचं असेल तर याला वाचव. तर त्या आजीने माझ्या महिना, 2 महिने, 3 महिने मला सांभाळून मला वाचवलं त्यावेळी. आणि सर वाचनाची पद्धत मला जे आज यावरून कळते की जेव्हा मी लहान होतो आणि मी 5व्या किंवा 6व्या वर्गामध्ये असेल, तर एक माझा मित्र होता, त्याच्याकडे पुस्तकाची लायब्ररी होती. आज मी तुम्हाला त्याचं नावसुद्धा सांगणार आहे की मला आश्चर्य वाटेल की तो माणूस त्यावेळी कॉमिक्स आणि पुस्तकं वाचायला द्यायचा. 5 पैसे, 3 पैसे, 2 पैसे, 25 पैसे, म्हणजे त्यांनीही आम्हाला सवय लावली. आज तो अशोक हॉटेल तुम्ही बघितलं असेल 8 रस्त्यामध्ये, संजीव गुप्ता म्हणून, या माणसाने आम्हाला त्यावेळी, माझा वर्गमित्र आहे तो, माझा क्लासमेट आहे, पण त्यांनी कशा सवयी लावल्या आम्हाला. आजही आम्ही भेटतो आणि विचार करतो की अरे त्यावेळेस कसा होता तू, आणि काय आम्हाला वाचण्याच्या सवयी लावल्या. 5 पैसे द्यायचे, आम्ही कॉमिक्स घेऊन यायचं. सर पैसे नसायचे तेव्हा, काय करायचं, मग उपन्यास वाचायची. मला वाचनामध्ये खूप त्यावेळी असं वाटायचं की मी वाचायला पाहिजे, मला काय काय वाचायचं आहे, हे पुस्तक वाचायचे, ते पुस्तक वाचायचे. तर सर आमच्याकडे पैसे कमी असायचे, तर आम्ही काय करायचं की एक उपन्यास घेऊन आलो 200-300 पेजेसचं, तर पहिल्या दिवशी अर्धा आणि दुसऱ्या दिवशी अर्धा संपवायच लागत होतं, कारण की पैसे नसायचे. त्यामुळे वाचनाची एवढी सवय लागली की आम्ही पुस्तकच वाचायचे नेहमी. मग आणि त्यामध्ये एवढं तल्लीन की एकदा पुस्तक हातामध्ये घेतलं तर जोपर्यंत ते संपत नाही तोपर्यंत त्याला सोडायचं नाही.
मला आज वाटते की विद्यार्थ्यांनी एकदा मोबाईल घेतला आणि काही बघायला लागले तर त्याला रात्री 2 वाजेपर्यंत सोडायचा की नाही हा विचार त्यांच्या मनामध्ये येतो की मी मोबाईल घेतल्यानंतर सुद्धा रात्री झोपताना सुद्धा तो 2 वेळा 3 वेळा आणखी पुन्हा बघेल त्याला, की मी काही राहिलं तर नाही, कुणाला विश नाही केलं, शेवटी बोललो तर नाही, हाय बाय तर केला नाही ना शेवटचा. म्हणजे हे विचार त्याचे चालतात. म्हणजे यांचेच नाही, माझे मुलंसुद्धा मी माझ्या घरीसुद्धा बघितलं, त्यांना मी रात्री 2 वाजतासुद्धा जाऊन बघतो तर अरे काय मोबाईलवर, नाही पप्पा मी अभ्यास करतो आहे. अभ्यास मोबाईलवर, कशा प्रकारचा अभ्यास होतो हे मला नाही कळलं. पण आहे काही मुलं असतात स्मार्ट की ते हाऊ टू युटिलाइज दिस टेक्नॉलॉजी. आपल्या PDF आहेत, आता मी ज्याप्रमाणे म्हटलं की सरकारने स्वयंच आणलं आहे, 40% इन्क्लूड केलं आहे की ऑनलाईन अभ्याससुद्धा. तर मुलं PDF डाउनलोड करतात, PDF वाचतात आणि कशा कशा प्रकारचे वाचतात ते त्यांनाच माहीत आहे. त्यांच्याशी आपण न विचारलं तेच बरं असते की मला काय वाचायचं काय नाही. तर आपण उद्देश हाच होता की मुलांना कसं प्रवृत्त करता येईल. आणि मागील 3-4 वर्षामध्ये सर पॅन्डेमिकमुळं हा एक जास्तच भर झाला आहे. त्यामुळे असं वाटते की पॅन्डेमिकच्या वेळी मुलांनी मोबाईल वापरण्याचा जास्त झाला. एक्झाम्स आपल्या MCQवर झालेल्या आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप झालेला आहे, सब्जेक्टिव्ह विसरले. मुलांना पुन्हा त्या स्ट्रीमलाईन कसं करायचं याकरता आपले हे प्रयत्न चालू आहे. आणि सरकारच्या स्तरावरसुद्धा आपण त्याची दखल घेतलेली आहे. आणि हा प्रोग्राम आज आवर्जून मुलांकरता केलेला आहे. आणि पंधरवडा सर आपण 15 दिवस, मी त्या दिवशी बोलताना सुद्धा बोललो की हा फक्त 15 दिवस नाही चालवायचा, आपल्याला वर्षोवर्ष चालवायचा आहे की मुलांना जोपर्यंत ती आदत लागत नाही. सर आपण म्हटलं की आपल्याकडे सुद्धा आपल्या लायब्ररीमध्ये नियर अबाउट 16,000 मॅन्युस्क्रिप्ट हँड रिटन मॅन्युस्क्रिप्ट आपल्याकडे आहेत सर आता आजही, की ज्या मुलांनी बघायला पाहिजे की आपल्या मॅन्युस्क्रिप्ट. सरांनी सांगितलं की आपल्या देशामध्ये नालंदा तक्षशिला जे विद्यापीठ होते आणि भारत हा सर विश्वगुरू होता तेव्हा 100% लिटरसी होती आपली. सरांनी सुद्धा त्यावर सांगितलेलं. आणि लिटरेचर सर्वे जर आपण बघाल तर आपण 100% आपल्याकडे लिटरसी होती तेव्हा आपण ज्याप्रमाणे सांगितलं. आणि त्या तक्षशिला आणि नालंदाचे तर जे पुस्तक आपण सांगितलं की 6 महिने ती लायब्ररी जळत आली, कारण की साऱ्या विश्वाला माहीत होतं की आपण सर्वात विद्वान आहोत, भारत विद्वान. आणि बाहेरच्या देशांचे जेवढेही लोक असायचे, जेवढे विद्यार्थी असायचे ते भारतामध्ये यायचे शिकण्याकरता, की भारतामध्ये ज्ञान मिळते. आणि त्याकरता शिकण्याकरता ते नालंदा विद्यापीठात यायचे सर्व आपल्या बाहेरच्या देशांचे आणि तेथे ज्ञान घ्यायचे. आजही आपण विश्वगुरू आहोत. आज मग आपण मल्टीनॅशनल कंपन्या, जेवढ्या मल्टीनॅशनल कंपन्या असेल आपले CEO त्या सर्व ठिकाणी बसलेले आहे. का बरं बसले आहे की बस त्यांना बसवायचं म्हणून बसवलं आहे, बिकॉज ऑफ द नॉलेज. त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे, निर्णय घ्यायची क्षमता आहे, कसं वाढवायचं ती क्षमता आहे. आणि भारतामध्ये या विद्वानांची कमी नाही आहे आजही आपल्याकडे. आपण सुद्धा म्हटलं की काही आहेत IITians आहेत, काही आहे पैशासाठी जातात ते, परंतु आपले लोक काही नाही गेले. आणि त्यांनी कलामसारख्या लोकांनी म्हटलं की नाही मला आपल्या देशाचा उद्धार करायचा आहे, मला माझ्या देशामध्ये काम करायचं आहे. आपण याविषयी सर्व माहिती दिली. आणि आज सर्व मुलांना जे आपल्याशी ऑनलाईन आहेत, आज आपण सर्वांना आपल्या भाषणातून आपले जे मार्मिक संबोधन आहे ते सर्वांना मिळावं म्हणून आम्ही ते सर्व ऑनलाईन ठेवलेलं आहेत. फेसबुक म्हणा, यूट्यूब या सर्वांवर. कारण की आपण येथे बोलावण्यामध्ये आपण 100-200 लोकांना बोलावू शकतो, पण ऑनलाईन सर्व लोक ऐकू शकतात. त्यांनासुद्धा त्या विषयाची माहिती जायला पाहिजे. आणि आज आपण बऱ्याच गोष्टी सांगितल्या सर, आपला धन्यवाद. आपण इथे आलात आणि आम्ही पुढच्या वर्षी पुन्हा नेहमी बोलावं आपल्याला. आणि जेव्हा वाटते आम्ही तेव्हा बोलावू सर आम्ही, कारण की आम्हाला हा प्रोसेस कंटिन्युअस ठेवायचा आहे. कंटिन्युअस एज्युकेशनमध्ये आपल्याला याचा हे पुढाकार घेऊन करण्याचा आहे. आज आपण आले याबद्दल मी आपला विद्यापीठातर्फे आभारी आहे सर. आणि पुढेसुद्धा या सर्व गोष्टी आपण चालू ठेवू विद्यार्थ्यांकरता. आपलं विद्यापीठ विद्यार्थ्याकरता आहे, आपण सुद्धा विद्यार्थ्याकरता आहे. तर या जेनरेशनला कसं समोर घेऊन जाता येईल, त्यांना नवीन कशा सवयी लावता येईल, वाचनाची पद्धत असो किंवा नवीन कशा सवयी त्यांना लावता येईल, याचं आपण यावर काम करू. आणि असंही आहे की बुक्स आर द बेस्ट फ्रेंड ऑफ एव्हरीवन. जेव्हा काहीच नसते घरामध्ये, माझ्याकडे सर आता जसं तुम्ही सांगितलं माझी पण छोटी लायब्ररी आहे, मी छोटा आहे त्याच्यामुळे, पण माझ्याकडे नेहमी पुस्तकं अशी राहतात माझ्या आजूबाजूला. मी बघत राहतो की कोणतं पुस्तक चांगलं आहे, कोणतं वाचायचं आहे, काय पेजेस वाचायचे त्याचे. तर मला असं वाटतं की काही पुस्तक पाहिल्यानंतर मी त्याला फोल्ड करून ठेवतो की हां हे आपल्या कामाचं आहे, हे कुठेतरी आपल्याला कामी येईल.
तर ते कधी ना कधी कामी येते सर. ज्या प्रकारे आपण पुस्तकांना वाचतो, आपण पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला त्यामधलं काय कळायचं आहे काय नाही ते आपण काढून ठेवतो की नाही हे हे आहेत यामध्ये. तर आपणला सर धन्यवाद. आणि आज आपण सर्व इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. मला आपण अध्यक्षीय भाषणाकरता बोलावले, आपला सर्वांचा धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. एक अतिशय सुंदर फोटो बघण्यात आलेला होता. आपणा सर्वांना सीसॉ, कोणत्याही उद्यानामध्ये लावलेलं सीसॉ माहीत असतं आणि त्या सीसॉवर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आस्वाद घेत असतात. त्या फोटोमध्ये एक सीसॉ होतं. एका बाजूला माणूस आणि एका बाजूला मुलगी बसलेली होती आणि ती जी मुलगी होती ती पुस्तकं घेऊन बसलेली होती. पण सीसॉची अशी गंमत झाली की ती मुलगी छोटीशी, तिचं वजनही कमी आणि तिचे वडील एवढे चांगले हट्टेकट्टे, पण ती पुस्तकं घेऊन बसल्यामुळे ती वरती होती आणि वडील इकडे खाली होते. असा हा तो फोटो होता आणि त्यात दाखवलेलं होतं, खाली लिहिलेलं होतं, युअर वेट व्हॅल्यू इज नॉट द नंबर ऑफ किलोग्रॅम्स ऑर साईज बट द नंबर ऑफ बुक्स यू रीड. आणि अजून एक किस्सा अतिशय मजेदार, म्हणजे मला तो मोह होतो आहे सांगण्याचा म्हणून. स्पेनमध्ये टोरॅन्टो येथे एक अतिशय सुंदर उपक्रम राबविला जातो. तो म्हणजे एखादा तिथला प्रमुख रहदारीचा रस्ता निवडला जातो, जो भव्य मोठा रस्ता आहे, आणि त्या रस्त्यावर ठरवून पुस्तकांची नदी तयार करण्यात येते. साधारणतः 10,000 पुस्तकं लोक घेतात आणि छान रस्त्यावर अशी तिथे अंतरतात आणि ती नदी तयार करण्यात येते. आणि त्या दरम्यान सगळी वाहतूक थांबवलेली असते. लोक येतात, घरून निघतात संध्याकाळच्या वेळेला, आपल्याला हवं ते पुस्तक घेतात, 2 दिवस ठेवतात, वाचतात आणि जिथे ते होतं त्या पुस्तकांच्या नदीत तिथे जाऊन परत ठेवतात. अशी ही बुक रिव्हर टोरॅन्टो इथे बरेचदा भरवण्यात येते. हा इथे सांगण्याचा उद्देश होता. आणि म्हणजे हे नेहमी हा अनुभव घेतल्यानंतर खरंच आज सरांचं जे उद्बोधन झालं इथे त्याच्यानंतर असं वाटतं की पुस्तकांनी कपाटांमध्ये आत्महत्या करू नये ही काळजी आपण घेतली पाहिजे. त्यांना प्रेमाने जवळ करा, त्यांना वाचा, त्यांना समजून घ्या. याबरोबरच मी इथे कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आभार व्यक्त करण्यासाठी माननीय कुलसचिव डॉक्टर राजू हिवसे यांना आमंत्रित करते. नमस्कार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर द्वारा वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत आयोजित आजचा हा वाचन कौशल्य कार्यशाळेत आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आपण सर्वांचे लाडके श्री विजयजी फणशीकर सरांनी आपण सर्वांना, म्हणजे आपला हा कार्यक्रम आजचा सर्व संलग्नित महाविद्यालयालाही आम्ही लिंक पाठवून ऑनलाईन केलेला आहे. त्याच्यामुळे सर्व महाविद्यालयातील प्राचार्य आणि विद्यार्थी हा कार्यक्रम तिथे त्यांच्या हॉलमध्येही बघतात आहे सर. त्यामुळे आपण सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने मी आपले हार्दिक आभार मानतो. आजच्या या वाचन कौशल्य कार्यशाळेचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे सन्माननीय प्रकुलगुरू डॉक्टर राजेंद्र काकडे सर यांनी भूषविल्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. आजच्या या वाचन कौशल्य कार्यशाळा व वाचन संकल्प महाराष्ट्र या पंधरवाड्याचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल संचालक ज्ञानस्रोत केंद्र डॉक्टर विजय खंडाळ व त्यांची संपूर्ण लायब्ररी टीम यांचेही मी इथे आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यशाळेचे उत्कृष्ट सूत्रबद्ध संचालन केल्याबद्दल डॉक्टर अमृता इंदुरकर मॅडमचेही मी विद्यापीठाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यशाळेत उपस्थित झाल्याबद्दल विद्यापीठाचे सर्व अधिष्ठाता, वित्त व लेखा अधिकारी, डायरेक्टर IQAC, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यापीठाचे विभागातील विद्यार्थी तसेच संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्य, त्यांचे प्राध्यापक, ऑनलाईन उपस्थित असलेले विद्यार्थी यांचेही मी विद्यापीठाच्या वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल.